झालं. नमस्कार, मी डॉक्टर काशीनाथ बरहाटे. आज सिंधुजन संस्कृती, सिंधुजन अकादमी यांच्या वतीनं गेल्या 98 दिवसांपासून एक अव्याहत व्याख्यान सत्र सुरू आहे. त्या व्याख्यान सत्राचा एक भाग म्हणून मी आज आपल्यासमोर प्रस्तुत आहे. यापूर्वी 98 व्याख्यानमालांमध्ये विविध आंतरशाखीय विषयांवर घेऊन भारतातील अनेक तज्ज्ञ, अनेक व्याख्याते या लाईव्ह फेसबुकवर येऊन गेलेले आहेत आणि आपापल्या क्षेत्रातली अत्यंत साध्यंत आणि अत्यंत विस्तारशः माहिती या व्याख्यानमालेमधून त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये फेसबुक, वेगवेगळ्या प्रकारचे संकेतसत्र आणि ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम यामधून आपण एकमेकांशी जोडल्या गेलो आहोत. एक संवादाची एक नवीन प्रक्रिया निमित्ताने सुरू झालेली आहे. सिंधुजन अकादमीच्या वतीनं खूप मोठा एक प्रकल्प फेसबुक लाईव्हवर सध्या सुरू आहे आणि वैशिष्ट्य हे आहे की एका विशिष्ट विद्याशाखेला न घेता आंतरविद्याशाखीय वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या क्षेत्रातील, मग ते वास्तुशास्त्र असेल, कला क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, साहित्य असेल, समाज असेल, संस्कृती असेल, या वेगवेगळ्या विषयांना घेऊन वेगवेगळी व्याख्यानं आजपर्यंत या फेसबुक लाईव्हवर झालेली आहेत. मी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या शहरामध्ये स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कडी कला महाविद्यालयात सध्या मराठीचा अधिव्याख्याता म्हणून काम करतो. प्राचार्य म्हणून सुद्धा सध्या जबाबदारी सांभाळतो. कोरकू लोकसंस्कृतीचा आणि कोरकू भाषेचा अभ्यास मी प्रामुख्याने केलेला आहे. माझ्या संशोधनाचं क्षेत्र सुद्धा तेच आहे आणि म्हणून श्री सुजित शिंदे यांनी संपर्क केला आणि आज आपणासमोर कोरकू लोकसंस्कृती या विषयावर संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वप्रथम सिंधुजन अकादमी, श्री सुजित शिंदे, एक आमचे तंत्रस्नेही मित्र पंकजी बाविस्कर आणि संपूर्ण सिंधू जन अकादमीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. मित्रांनो, कोरकू संस्कृती हा विषय आपणासमोर घेऊन येत असताना एका व्यापक परिप्रेक्ष्यातून त्याची मांडणी एका तासामध्ये होणं शक्य नाही. पण काही महत्त्वाचे संदर्भ, कोरकू लोकसंस्कृतीतील काही महत्त्वाची वैशिष्ट्य या निमित्ताने आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन. भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे, बहुभाषिक देश आहे. अनेक संस्कृती, अनेक परंपरा, अनेक धर्म, अनेक संप्रदाय या देशामध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. अगदी सुरुवातीपासून भारताचं एक सांस्कृतिक जर पट आपण डोळ्यासमोर ठेवला तर वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा अशा दोन परंपरा ह्या समांतर प्रमाणामध्ये, समांतर रीतीनं या देशामध्ये प्रवाहित होत आलेल्या आहेत. भारताच्या बाहेरून अनेक शासक सुद्धा येथे आले, अनेक आक्रमणं झाली. त्या आक्रमणांच्या निमित्ताने अनेक संस्कृतीचा संकर सुद्धा झाला. पण भारतातील या संस्कृतीनं बाहेरून आलेल्या सर्व संस्कृतींना सुद्धा सामावून घेतलं आणि एक बहुसांस्कृतिक, एक बहुभाषिक, सर्वसमावेशक, सर्वांना घेऊन चालणारी आणि जगासमोर एक उत्तम आदर्श निर्माण करणारी एक बहुसांस्कृतिक संहिष्णु संस्कृती या देशानं निर्माण केलेली आहे. या देशात बाहेरून आलेल्या शासकांपूर्वी काही इथले मूल निवासी होते. त्यांची सुद्धा एक समृद्ध संस्कृती होती, एक समृद्ध परंपरा होती आणि त्या संदर्भातलं संशोधन यापूर्वी अनेकांनी केलेलं आहे. भारतामध्ये आर्यपूर्व कालखंडामध्ये
मोहनजोदडो आणि हडप्पा ही सिंधू संस्कृती आपल्याला काही 100-125 वर्षांपूर्वी आपल्यासमोर आली आणि एक गत संस्कृतीचे एक वैभव या निमित्ताने आपल्यासमोर अभ्यासाला मोकळं झालं. संपूर्ण जगासमोर ते आलं आणि पूर्व कालखंडात सुद्धा या भारताच्या भूमीवर एक समृद्ध, एक संपन्न संस्कृती नांदत होती. त्याचे काही अवशेष, पुरावे, ते संदर्भ त्या मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोहनजोदडो हडप्पा नंतर अनेक ठिकाणी सुद्धा काही तसे अनेक दाखले आणि संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ गुजरातमध्ये कच्छच्या रणामध्ये धोलावीरा नावाचं एक ठिकाण सापडलं. तिथं सुद्धा त्या संस्कृतीचे काही अवशेष आपल्याला मिळतात. मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका आहे. अनेक छोटी मोठी ठिकाणं आहे की त्यामधून इथल्या भारताच्या पूर्व संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला शोधता येतात. मी यासाठी हे सर्व संदर्भ सांगतो आहे की कोरकू लोक संस्कृतीचे काही संदर्भ, काही सभ्यता, काही संस्कृतीमधील काही परंपरा ह्या थेट या लोकसंस्कृती, या सिंधू संस्कृतीशी जाऊन मिळतात किंवा त्या मिळत्या जुळत्या आहेत. भारताचं एक भाषिक परिप्रेक्ष्य जर आपण डोळ्यासमोर उभं केलं, एक भाषिक भूगोल आपण डोळ्यासमोर उभा केला, तर आपल्याला एक सुस्पष्ट अशा पद्धतीची एक मांडणी करता येते की भारतामध्ये प्रामुख्याने 4 परिवारातले लोक राहतात आणि भाषिक आधारावर त्यांचं आपल्याला नेमकेपणाने विभाजन करता येतं. आर्यपूर्व कालखंडात भारतामध्ये राहणारे जे 2 भाषा परिवार होते, त्यांचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल. तो करत असताना एक समोर मी स्लाइड आपल्यासमोर प्रस्तुत करतो. नेमकं त्या स्लाइडवरून आपल्याला भारताचं एक भाषिक वास्तव, भारताचा भाषिक भूगोल आपल्यासमोर प्रस्तुत होईल. या तक्त्यामध्ये प्रामुख्याने 4 भाषा परिवारांचा अंतर्भाव केलेला आहे. आर्य भारतीय भाषा बोलणाऱ्यांचा एक समूह भारतामध्ये रहिवास करतो. द्राविडी भाषा परिवारातले लोक आहेत, ऑस्ट्रो एशियाटिक परिवारातले आहेत आणि सिनो तिबेटियन भाषा परिवारातले लोक सुद्धा या देशामध्ये सध्या आहेत. भारताचं एक भाषिक वैशिष्ट्य किंवा भाषिक भूगोल जर आपण डोळ्यासमोर ठेवला, तर आपल्याला त्याचं विभाजन सुद्धा प्रदेशानुसार करता येतं, जे मी कंसामध्ये दिलेलं आहे. आर्य भारतीय भाषा बोलणाऱ्यांचा जो समूह आहे तो प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आपल्याला वसलेला दिसतो. त्यामध्ये हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, सिंधी, बंगाली इत्यादी सर्व आर्य भारतीय परिवारामध्ये बोलणाऱ्या भाषा येतात आणि ते लोकसमूह येतात. दुसरा भाषा परिवार आहे तो द्राविडी. हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये वसलेला आहे. महाराष्ट्रापासून खालचा जो दक्षिण भारत आहे त्यामध्ये तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर केरळ आहे आणि कर्नाटक आहे. आता तेलंगणा सुद्धा त्यातून वेगळं झालेलं राज्य आहे. तर या राज्यांच्या भाषा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम आहे. असाच एक तिसरा भाषा परिवार भारतामध्ये आहे, तो म्हणजे मध्य पूर्व भारतामध्ये रहिवास करणारा. मध्य पूर्व भारतामध्ये अगदी विंध्याचलांच्या पर्वत रांगांपासून तर पूर्वांचलाच्या अगदी आसाम, मेघालय, नागालँड या 7 प्रदेशांपर्यंत जो एक पर्वतीय रांगांचा प्रदेश पसरलेला आहे, या पर्वतीय रांगांच्या प्रदेशामध्ये जे लोक राहतात ते प्रामुख्याने आदिवासी आहेत. ते ऑस्ट्रो एशियाटिक परिवारामधले आहेत. त्यामध्ये संताली आहे, मुंडारी, कोरकू, हो, भूमिज, कोरवा, निहाली, खाडिया, जुआंग, सोरा, गदाबा, गारो, रेमो ह्या भाषा बोलणारे लोक आहेत. आणि चौथा भाषा परिवार हा अतिशय अत्यल्प आहे, अत्यल्प भाषिक त्यांचे आहेत. सिनो तिबेटियन भाषा परिवार हा प्रामुख्याने उत्तर पूर्व भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आसाममध्ये बोडो या आदिवासी समाजाची भाषा त्यामध्ये समाविष्ट होते. काश्मीर, हिमालय आणि तिबेटच्या सीमावर्ती भागांमध्ये काही
अगदी अल्प प्रमाणात काही आदिवासी, काही तिथले स्थानिक लोक हे सिनो तिबेटियन भाषा बोलणारे आहेत. अशा पद्धतीनं हा भाषिक भूगोल आपल्या समोर एक भारताचं एक चित्र उभं करतो. उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भारत आणि या परिसरामध्ये बोलणाऱ्या ह्या भाषा आणि त्यांचे लोकसमूह. मी प्रामुख्याने कोरकू भाषेवर यासाठी येणार पुढे, की कोरकू ही ऑस्ट्रो एसिटिक भाषा परिवारातील एक आदिवासी भाषा आहे किंवा आदिवासी तो समाज आहे. महाराष्ट्राचं एक स्वरूप डोळ्यासमोर ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये 47 आदिवासी भाषा आपल्याला पाहायला मिळतात, आदिवासी समूह पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काही भाषा ह्या आर्य भारतीय भाषा परिवारात मोडणाऱ्या आहेत. त्यामध्ये वारली, कातकरी, भिल्ली, पावरी, मावची, ठाकरी इत्यादी आणखी सुद्धा छोट्या मोठ्या ज्या आदिवासी भाषा आहेत त्या आर्य भारतीय भाषा परिवारामध्ये गणल्या जातात. द्राविडी भाषा परिवारामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या ज्या आदिवासी भाषा आहेत त्याच्यामध्ये गोंडी आहे, माडी आहे, कोलामी आणि परधानी ह्या 4 प्रमुख आदिवासी भाषा बोलणारे लोकसमूह महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांचा अधिवास हा भंडारा, गडचिरोली, भामरागड, इकडे खाली दक्षिण भारतामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा खालचा सीमावर्ती भाग, तिकडे नांदेडचा दक्षिण भाग या परिसरामध्ये हे लोक राहतात. बैगा ही या परिवारातली एक आदिवासी जमात आहे, ती प्रामुख्याने मध्य प्रदेशमध्ये आहे. कुडुख ही आदिवासी जमात या द्राविडी परिवारामधली आहे, ती झारखंडमध्ये आहे. आणि मित्रांनो, या द्राविडी भाषेमधला एक समूह आजही बलुचिस्तानमध्ये आहे, तिथं अधिवास करतो आणि त्या समूहाची भाषा ब्राह्मी आहे. सिंगापूरमध्ये सुद्धा सिंहली भाषा बोलणारे लोक या परिवारातले आहेत. तर अशा पद्धतीनं या द्राविडी परिवाराचं एक स्वरूप आहे. एकूणच भारतामध्ये या 4 भाषा परिवारातले लोक राहतात. त्यांची वेगवेगळी भाषा आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांच्या धारणा आहे, संकेत आहे, परंपरा आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी आपली संस्कृती ही त्या परिसरामध्ये सांभाळून ठेवलेली आहे, टिकवून ठेवलेली आहे. मी मोहनजोदडोचा उल्लेख यासाठी केलेला आहे की अनेक संशोधकांनी त्याच्या संदर्भातले संदर्भ आपल्या संशोधनामधून मांडलेले आहेत. मग त्यामध्ये डॉक्टर प्रल्हाद देशमुख आहेत, त्यामध्ये राहुल सांस्कृत्यायन आहे, डी कोसंबी आहे, मोतीरावन कंगाली आहेत. अगदी ज्यांनी गोंडी संस्कृतीचे संदर्भ नावाचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संशोधनपर ग्रंथ लिहिलात ते व्यंकटेश आत्राम आहेत. यांनी आपली गोंडी भाषा किंवा या द्राविडी आणि ऑस्ट्रो एसिटिक भाषा परिवारातले लोक हे थेट सिंधू संस्कृतीशी कसे संबंधित होते त्याचे संदर्भ, त्याचे दाखले, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपल्या या ग्रंथांमधून केलेला आहे आणि ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये जे काही अवशेष सापडलेले आहेत, जी काही भांडी सापडलेली आहे, तिथली नगररचना असेल, तिथली कृषी व्यवस्था असेल, तिथली कुलचिन्ह व्यवस्था असेल, तिथली चित्र असतील, तिथले धातू असतील, तर हे सर्वच्या सर्व जर पडताळून पाहिलेत तर यांचा थेट संबंध हा द्राविडी आणि ऑस्ट्रो एसिटिक परिवारातील या लोकांशी किंवा तिथल्या सभ्यतेशी मिळता जुळता आहे. आपण अजूनपर्यंत सिंधी संस्कृतीची लिपी पूर्णपणे कुणाला वाचता जरी आलेली नसली तरी सुद्धा जे काही सांस्कृतिक संदर्भ अगदी तिथले सांगाडे सापडले आहेत, त्या सांगाड्याच्या संदर्भात 14 कार्बननी जी काही नोंदणी केलेली आहे, या मूल्यमापन पद्धतीने जी काही नोंद केलेली आहे त्यामध्ये त्यांच्या कवटीची माप असतील, त्यांची शरीरयष्टी असेल, नाकाचं प्रमाण असेल, एकूणच चेहऱ्याचे ठेवण असेल, उंची असेल, तर हे सर्वच्या सर्व द्राविडी आणि ऑस्ट्रो एसिटिक परिवारातल्या लोकगणांशी संबंधित आहेत किंवा मिळते जुळते आहेत असं आपल्याला जाणवते. काही सांस्कृतिक संदर्भ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मुळात सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक आहे आणि मातृसत्ताक पद्धतीच्या काही पाऊलखुणा, काही संदर्भ, काही संकेत आजही द्राविडी आणि ऑस्ट्रो एसिटिक भाषा परिवारातल्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आपण फार पलीकडे न जाता कोरकू संस्कृतीमध्ये अजूनही स्त्री पुरुष समानतेचे काही संदर्भ सापडतात.
अजूनही कोरकू समाजामध्ये स्त्रियांना अतिशय सन्मानाचं स्थान आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना सहभागीच नाही तर समभागी करून घेतल्या जाते. हा उदारपणा, ही काही सांस्कृतिक ठेव आहे, ही तिथल्या संस्कृतीची देण असावी असं निश्चित अनेक लोकांना वाटते. त्यामुळे त्या सभ्यता असतील, संस्कृती असेल, संकेत असतील, काही भांडी कुंड्यांचे ठेवण असेल, काही टोटेम असतील, कुलचिन्ह असतील, ह्या सगळ्या कुलचिन्हांचे संदर्भ आपण जर पडताळून पाहिलेत तर अशा पद्धतीचे काही पुरावे किंवा काही संदर्भ आपल्या हाती लागतात. मित्रांनो, कोरकू संस्कृती या संदर्भात बोलायचं झालं तर पहिल्यांदा कोरकू म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कोरकू हा समूह ऑस्ट्रो एसियाटिक भाषा परिवारातील मुंडारी, जी मुंडा जमात झारखंड मधल्या छोटा नागपूर म्हणजे सध्याचा खुंटी जिल्हा जो आहे, रांचीच्या दक्षिण भागामध्ये खुंटी जिल्हा आहे, ज्या खुंटी जिल्ह्यामध्ये क्रांतिकारक बिरसा मुंडा होऊन गेला आणि बिरसा मुंडा याने अतिशय मोठी क्रांती, इंग्रजांच्या विरुद्ध खूप मोठं बंड केलं आणि ती क्रांती करून एक मोठा महानायक म्हणून ज्याचं नाव समोर आलेलं आहे, ज्याला जननायक म्हणतात, ज्याला धरती आबा म्हणतात, ज्याला क्रांतिकारक म्हणून आपण त्यांची वाखाणणी करतो, हा मुंडा जमातीमधला आहे. तर या मुंडारी जमातीशी संबंधित कोरकू आहे, त्या परिवारातली आहे. या ऑस्ट्रो एसियाटिक भाषा परिवारामध्ये नॉर्थ मुंडा आणि साऊथ मुंडा असे दोन भाग पडतात. नॉर्थ मुंडा या परिवारामध्ये प्रामुख्याने 4-5 प्रधान आदिवासी जमाती येतात. त्यामध्ये संताली, मुंडारी, कोरकू, हो आणि भूमीज. इकडे महाराष्ट्रामध्ये कोरकू आणि निहाली ह्या 2 जमातींचं अस्तित्व आपल्याला आधी पाहायला मिळते. कोरकूंचं वास्तव्य प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमावर्ती पर्वतीय रांगांमध्ये आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रामुख्याने चिखलदरा आणि धारणी हे 2 तालुके. तिकडे अकोट या तालुक्यामध्ये अकोल्याच्या सीमावर्ती भागामध्ये पसरलेला जो निमुळता पर्वतीय रांगांचा चिंचोळा भाग आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा कोरकूंचा अधिवास आहे. थेट बुलढाण्यापर्यंत, अगदी विरळ वस्ती होत बुलढाण्यापर्यंत कोरकूंचं हे अधिवास गेलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये खलवा, तिकडे निमाड प्रांत, बैतूल, इकडे छत्तीसगड आणि थेट नागपूरपर्यंत विरळ होत कोरकूंचं हे अधिवास किंवा वास्तव्य आपल्याला दिसते. पण घनतेचा विचार केला, लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर अमरावती, बैतूल, खंडवा आणि पूर्व निमाड या परिसरामध्ये कोरकूंचं दाट वास्तव्य आहे आणि हाच त्यांचा अधिवासाचा एक भाग म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, आर्यपूर्व कालखंडापासून भारतात राहणाऱ्या ह्या 2 भाषा परिवारातील लोक, द्राविडी आणि ऑस्ट्रो एसियाटिक, या कोरकू लोकसंस्कृतीमध्ये किंवा कोरकू जमातीमध्ये फार मोठे भेद नाही. त्यांचे उपप्रकार जर आपण पाहिले तर त्यामध्ये बावरिया, बोंडोया, रुमा, मवासी असे 4 प्रकार आपल्याला दिसतात. या 4 प्रकारांमध्ये कोरकू आदिवासी समाज विभागलेला आहे. रुमा कोरकू यांना राजकोरकू असे म्हटले जाते आणि या 4ही गटांमध्ये रुमा कोरकू यांचं प्राबल्य हे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं, ज्या प्रमाणामध्ये आपल्या नागरी जीवनामध्ये किंवा वैदिक परंपरेमध्ये वर्णव्यवस्था आहे, जात व्यवस्था आहे आणि त्या वर्णव्यवस्थेच्या आणि जात व्यवस्थेच्या झळा इथल्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या शूद्रांना आणि लोकांना भोगाव्या लागल्यात किंवा आताही ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते की जात, वास्तव आणि वर्णव्यवस्था यांचं प्राबल्य अजूनही धर्माच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रवाहित होत आहे. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आनंद होईल
की आदिवासी समाजामध्ये अशा पद्धतीच्या वर्ण आणि जात व्यवस्थेच्या कुठल्याही झळा किंवा त्याचा थेट असा दुष्परिणाम या समाजाला भोगावा लागलेला नाही. त्याचं कारण असं आहे, की हजारो वर्षापासून नागरी समाजापासून डोंगर दऱ्यांमध्ये, दऱ्या-कपाऱ्यांमध्ये, गिरी-गव्हारांमध्ये राहणारा हा आदिवासी समाज आपली स्वतःची स्वतंत्र अस्सल आणि स्वयंभू संस्कृती जपून आहे. मुळात अवैदिक परंपरेतला हा आदिवासी समाज असल्यामुळे वैदिक परंपरेतल्या ह्या काही चालत आलेल्या प्रथा परंपरा आहेत, याचा प्रभाव हा बऱ्याच वर्षापर्यंत त्यांच्यावर झालेला नव्हता. अलीकडच्या नागरीकरणाच्या झंझावातामध्ये किंवा जो काही संपर्क आता वैदिक परंपरेचा किंवा मिशनरींचा किंवा बाहेरून येणाऱ्या शासकांचा त्यांच्याशी झालेला असेल, त्या संपर्कामधून काही प्रकार वाढीला लागले असतील, हा भाग वेगळा. परंतु मुळात अशा पद्धतीच्या वर्ण आणि जात व्यवस्थेच्या झळा किंवा तशा पद्धतीची ती परंपरा आदिवासी समाजामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये त्या संप्रदायाची, त्या धर्माची एक उत्पत्तीची कथा ही निश्चितच कुठे ना कुठेतरी सांगितल्या जात असते. अगदी ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ॲडम अँड इव्ह ही उत्पत्तीची कथा सांगितली जाते. वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा मानव उत्पत्ती कशी झाली, त्या उत्पत्तीच्या ज्या काही दंतकथा आहेत, त्या दंतकथा आपल्याला पुराणांमधून किंवा वेगवेगळ्या धर्मग्रंथांमधून वाचायला मिळतात. एक उत्कंठा, एक जिज्ञासा प्रत्येक समाजाला आपल्या उत्पत्तीची आणि निर्मितीची असतेच. त्याला कोरकू समाजही अपवाद नाही. कोरकू समाज हा अतिशय सुसंस्कृत, अतिशय सभ्य संस्कृती, प्रामाणिक आणि अतिशय नीटनेटकेपणानं जगणारा हा समाज आहे. निसर्गपूजक आहे, प्राकृतिक जीवनाशी एकरूप झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच निसर्ग भावना आणि प्राकृतिक जीवनाच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व यांच्या जगण्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. कोरकू उत्पत्तींच्या संदर्भात या ठिकाणी पुढे मी दिलेलं आहे की कुलचिन्ह कशी निर्माण झालेली आहेत. पण त्यापूर्वी कोरकूंमध्ये जी काही एक दंतकथा किंवा आख्यायिका प्रचलित आहे की कोरकूंची उत्पत्ती कशी झाली आणि उत्पत्तीनंतर गोत्र निर्मिती कशी झाली. प्रत्येक समाजामध्ये त्यांची एक कुलचिन्ह परंपरा असते आणि या कुलचिन्ह परंपरेनुसार त्याचं सांस्कृतिक संचालन त्या वर्गाचं, त्या गटाचं पुढे पुढे सुरू असते. कोरकूंची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात कोरकू लोकगीतांमध्ये, कोरकू मौखिक परंपरांमध्ये काही आख्यायिका, काही दंतकथा आलेल्या आहेत आणि या आख्यायिका आणि दंतकथांमधून सुद्धा कोरकूंचं एक सांस्कृतिक संचित, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी हे निश्चित आपल्या समोर प्रस्तुत होऊ शकते. अर्थात त्यामागे ऐतिहासिक संदर्भ किंवा ऐतिहासिक सत्य आहेच किंवा तेच सत्य आहे असं आपण निश्चित म्हणू शकत नसलो तरी सुद्धा काही सांस्कृतिक संदर्भांच्या आधारे आपण या वर्गाचा, कोरकूंचा, इथल्या आदिवासींचा आर्यांशी झालेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेली स्थिती याचे काही पडसाद, काही संदर्भ आपण तपासू शकतो. कोरकूंच्या उत्पत्तीच्या संदर्भातली एक दंतकथा सांगितली जाते, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. अर्थात या दंतकथेमध्ये सुद्धा काही स्तर आहेत, काही वेगवेगळ्या प्रकार आहेत. काही उत्पत्तीच्या कथेच्या संदर्भात थेट रावणाचा उल्लेख आलेला आहे आणि काही उत्पत्तीच्या कथेच्या संदर्भात 36 कोटी देवतांचा उल्लेख आलेला आहे. यामागे सुद्धा काही सांस्कृतिक संदर्भ आपल्याला तपासून पाहता येते. तर पहिली कथा अशी आहे की एकदा खरं म्हणजे आर्यपूर्व कालखंडामध्ये इथल्या मूळ रहिवासींची अधिसत्ता होती, इथली सत्ता होती. इथे समृद्ध गणसंस्कृती होती. त्या गणसंस्कृतीचे वेगवेगळे साम्राज्य होते. त्या साम्राज्यांमध्ये संघर्ष होत होते. तर अशा पद्धतीचे हे सर्व पाहिलेलं आहे. कॉम्रेड शरद पाटील यांच्या ग्रंथांमधून ते सर्व संदर्भ आपल्याला अभ्यासता येतील. तेव्हा भारताचं
एक भौगोलिक विभाजन जर आपण केलं, म्हणजे आर्यांचं आगमन झाल्यानंतर आर्यांनी इथल्या मूळ लोकांवर आक्रमण केलीत आणि आपला भूप्रदेश त्यांनी काबीज करत करत उत्तर भारतामध्ये, जवळपास पूर्ण उत्तर भारतामध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. अगदी हस्तिनापूर किंवा अगदी तिबेट पर्यंत सुद्धा, काश्मीर वगैरे, इकडे श्रीलंका आणि तिकडे तिकडनं तर आलेच होते, म्हणजे अफगाणिस्तान वगैरे, मगध जे देश आहे तिकडनं. तर अशा पद्धतीनं, पण दंडकारण्य, अगदी महाभारत रामायणामध्ये सुद्धा त्याचे संदर्भ आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात की दक्षिणापथावर प्रामुख्याने इथल्या मूळ आदिवासींची आधी सत्ता होती, इथल्या मूळ रहिवासींची सत्ता होती, इथल्या शासकांची सत्ता होती, मग ते द्राविडियन परिवारातले असतील किंवा ऑस्ट्रो-एसिटिक भाषा परिवारातले असतील. तर या इथल्या राजांची अधिसत्ता किंवा सत्ता इथं होती. त्याला दंडकारण्य आपण म्हणतो. आर्यांची पहिली वसाहत ही अगस्तींच्या रूपानं दक्षिणापथामध्ये झाली, असं पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे की विंध्यांचल हा पर्वत, विंध्यांचल म्हणजे आजचा सातपुडा पर्वत ओलांडून पहिल्यांदा अगस्ती हा दक्षिणापथात दाखल झाला आणि दक्षिणापथात दाखल झाल्यानंतर इथल्या कोलवंशीय मुंडा या जमातीतील लोपामुद्रेशी त्यांनी विवाह केला आणि मग लोपामुद्राशी विवाह झाल्यानंतर आर्यांची पहिली वसाहत अगस्ती मुनीच्या रूपानं दक्षिणापथामध्ये प्रस्थापित झाली. हे सर्व संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा या दक्षिण पथावर त्या काळामध्ये रावणाची अधिसत्ता होती आणि इकडे नाशिक हा जो परिसर आहे, पंचवटी, नाशिक किंवा दंडकारण्याचा हा जो थेट पर्वतरांगांच्या पायथ्याशी गेलेला प्रदेश आहे, तर याचं साम्राज्य हे शूर्पणखेला दिलेलं होतं. हे संदर्भ रामायणातही पाहायला मिळतात, आपल्याला महाभारतात सुद्धा पाहायला मिळतात. वेगळं सांगण्याची तशी गरज नाही. पण कोरकूंच्या उत्पत्तीच्या संदर्भात रावणाचा उल्लेख असा आलेला आहे की एकदा रावण हा आपल्या दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे आला आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये फिरत असताना त्याच्या असं लक्षात आलं की या पर्वतीय रांगांमधलं निसर्ग सौंदर्य हे स्वर्गीय आहे. अतिशय सुजलाम सुफलाम भूमी आहे, लता वेली बहरलेल्या आहे, निर्झर वाहता आहेत, लता वेलींचा बहर आहे, फुला फळांनी बहरलेला परिसर आहे, अगदी पशुपक्ष्यांनी चे गुंजन आहे आणि इतक्या सुंदर अशा भूमीवर मनुष्य वस्ती नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने आपलं आराध्य दैवत असणाऱ्या भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात केली. भगवान शंकर प्रसन्न झालेत आणि प्रसन्न झाल्यानंतर रावणाने त्यांना विनंती केली की इथला सुंदर परिसर आहे, इथली चांगली भूमी आहे, पण या भूमीवर मनुष्य वस्ती नाही, तेव्हा आपण इथं सुद्धा मनुष्य वस्ती निर्माण करावी. आपल्या परमभक्त रावणाच्या विनंतीनुसार महादेवाने, शंकराने आपला दूत काकभूषणजी म्हणजे कावळा, या कावळ्याला पाचारण केलं आणि त्याला समुद्राच्या काठावर असणारी माती आणायला सांगितली. हा कावळा आपल्या महादेवाची आज्ञाप्रमाण म्हणून समुद्राच्या दिशेने त्यानं उड्डाण केलं, परंतु उड्डाण करत असताना बरेचदा त्याची पंख झडून जात होती. पंख झडल्यानंतर हा कावळा जमिनीवरून पायी चालायचा, पुन्हा पंख उगवल्यानंतर आकाशातून झेप घ्यायचा. असं करत करत तो त्या समुद्र किनारी गेला आणि समुद्र किनारी असणाऱ्या दिमक देवीकडून त्यांनी माती आणली. दिमक देवीने सुद्धा ती माती एका अटीवर दिली की ही माती मला परत करशील. ती परत करण्याची प्रथा सुद्धा कोरकू समाजाने पाळलेली आहे असं म्हणतात. कोरकू समाज आपल्या समाजामध्ये गतप्राण झालेल्या व्यक्तीचं दहन करत नाही, तर दफन करतात. आपल्या शरीराला मातीच्या रूपानं त्या मातीमध्ये मिसळवतात. अशा पद्धतीचं ते ऋण फेडण्याचं कार्य दिमक देवीच्या त्या म्हणण्यानुसार कोरकू जन करतात, अशी आख्यायिका सुद्धा आहे. ती माती घेऊन आल्यानंतर भगवान शंकराने त्या मातीपासून 2 मूर्ती तयार केल्या. एक स्त्रीची केली आणि एक पुरुषाची केली.
आणि या मूर्तींमध्ये प्राण फुंकलेत. प्राण फुंकण्यापूर्वी त्या मूर्ती उन्हामध्ये सूर्यप्रकाशामध्ये सुकायला ठेवल्यात. परंतु दरम्यानच्या काळामध्ये इंद्राने आपले घोडे पाठवून त्या मूर्त्यांची तोडमोड केली, उद्ध्वस्त केल्या. पुन्हा शंकराने त्या मातीपासून पुन्हा मूर्ती बनवल्यात, पुन्हा सुकायला ठेवल्यात, पुन्हा इंद्राने घोडे पाठवलेत आणि त्या घोड्यांनी त्या मूर्तींची तोडफोड केली. मग भगवान शंकरांनी त्या लक्षात आल्यानंतर हे काही शक्य नाही, पुन्हा पुन्हा इंद्राचे घोडे येतात आणि मूर्त्या भग्न करून निघून जातात. म्हणून मग त्यांनी त्या मूर्तीपासून पहिल्यांदा कुत्रा तयार केला आणि त्या कुत्र्यामध्ये प्राण फुंकला आणि त्या कुत्र्याला त्या 2 मूर्तींचं रक्षण करण्याकरता ठेवलं. पुन्हा इंद्राची घोडी आलीत, पण कुत्र्यांनी त्यांच्यावर भुत्कार केला आणि इंद्राची घोडी फोड केली. त्यानंतर त्या मूर्ती सुकल्यात. त्या सुकलेल्या मूर्तींमध्ये भगवान शंकरांनी प्राण फुंकलेत आणि त्या मूर्ती जिवंत झाल्या. जिवंत झालेले हे जे पहिले आदि पुरुष आहे त्यांचं नाव मुला आणि मुलई असं आहे. आजही कोरकू समाजामध्ये कोरकू लोक आपले आद्य पुरुष म्हणून मुला आणि मुलई याचं नाव घेतात, त्यांच्या प्रती आपली श्रद्धा अर्पण करतात. अजूनही कोरकूजन मुला मुलई यांना आपले आद्य पुरुष मानतात. अशा पद्धतीनं स्त्री पुरुषांची निर्मिती, कोरकूंची निर्मिती ही झाली आणि मग पुढे या विंध्याचलामध्ये ते विहारायला लागले, संचार करायला लागले. त्यांच्यामध्ये वंश सातत्य निर्माण झालं आणि त्या वंश सातत्यातून त्यांना 36 मुलं आणि 36 मुली झाल्या. आता इथं पुन्हा एक संदर्भ येतो की रावणाच्या ठिकाणी दुसऱ्या एका कथेमध्ये असा संदर्भ आलेला आहे की एका वडाच्या झाडाखाली 36 कोटी देवतांची सभा भरली आणि त्या सभेमध्ये अशी चर्चा झाली की या भूमीवर मनुष्य वस्ती नाही आणि मनुष्य वस्ती नसल्यामुळे मग मनुष्य वस्ती निर्माण करावी यासाठी सर्व या देवता भगवान शंकरांना विनंती केली आणि भगवान शंकरांनी मग त्यांच्या विनंतीनुसार पुढची ती निर्मिती केली. या कथेमध्ये इंद्राच्या ठिकाणी पर्या आलेले आहेत. इंद्राचे घोडे हे मूर्तीभंगजन करायला येतात. त्या ठिकाणी पर्या येतात आणि त्या पर्या त्या मूर्ती तोडफोड करून निघून जातात. एवढे संदर्भ जर बदलले तर जवळपास त्या गोत्र निर्मिती त्या उत्पत्ती कथेचं स्वरूप एकसारखंच आहे. उत्तर कालखंडामध्ये कदाचित वैदिक धर्माच्या या संस्कारांमुळे वैदिक हे संदर्भ 36 कोटी देवता आणि मग इंद्र हा आर्यांचं प्रतीक आहे आणि तो अशा पद्धतीचा विध्वंस करतो, ही गोष्ट कदाचित पुढे लोकांना रुचली नसेल आणि म्हणून मग त्या घोड्यांच्या ठिकाणी पर्या असाही शब्द आलेला आहे. तर हे सगळे सांस्कृतिक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. इंद्र आणि इथले मूळ रहिवासी यांच्यामधले संघर्ष तर हे जग जाहीर आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आपण रामायणामध्ये पुराणामध्ये हे सर्व ऐकतो आहे आणि त्यामुळे इथल्या मूळ रहिवाशांचा, इथल्या मूळ आदिजनांचा आणि आर्यांचा म्हणजेच इंद्र आणि इंद्राच्या सोबतचे जे अनेक देवदेवता आहेत त्यांचा संघर्ष हा सातत्यानं होत राहिलेला आहे. ते संघर्षाचे संदर्भ आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, पुढे या कथेचं रूपांतर हे गोत्र निर्मितीत होते. ते कसं होते की मुला मुली यांना 36 मुलं आणि 36 मुली झालेल्या आहेत, पण पुढे त्यांच्यामध्ये वंश सातत्य कसं ठेवायचं, म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा बहीण भावामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे हे नैतिकदृष्ट्या त्यावेळेच्या मुला मुले सुद्धा कदाचित बरोबर वाटलं नाही, योग्य वाटलं नाही आणि म्हणून मग ते विवंचनेत पडले की एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या लोकांपासून वंश सातत्य आणि वंश संवर्धन कसं होईल. आणि म्हणून त्या विवंचनेत असताना त्यांनी पुन्हा एकदा शंकराची उपासना केली. शंकर प्रसन्न झाले आणि मग शंकराने ती त्यांची अडचण समजून घेतली. शंकराने त्यावेळेस एका वाघाचं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि अक्राळ विक्राळ रूप धारण केल्यानंतर त्या डरकाळीमुळे प्रचंड डरकाळी फोडली आणि त्या डरकाळीमुळे ती जी 36 लहान भावंड होती ती जिथं जागा मिळेल तिथं जाऊन लपली. जंगलामध्ये जे झाडं झुडपं लता वेली किंवा दऱ्या कपाऱ्या हे जे आहे, गवत आहे, पाणी आहे,
तर या ठिकाणी जे जे ज्यांना जी जी जागा मिळेल त्या ठिकाणी ते जाऊन लपले. काही वेळानंतर भगवान शंकरांनी आपलं वाघाचं रूप बदलवलं आणि ते पूर्व रूपात आले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या लपलेल्या सर्व मुलांना आवाज दिला, आवाहन केलं, बाहेर बोलावलं. ते सर्व आलेत. पण त्यावेळेस बाहेर आल्यानंतर त्यांच्या सगळ्या स्मृती गेलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना आपण एकमेकांचे भाऊ आहोत हे सुद्धा स्मरण होत नव्हतं. भगवान शंकरांनी त्यांना आदेश दिला की आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी लपलेले होते ते ठिकाण तुमचं गोत्र, ते तुमचं कुलचिन्ह मी या तथ्यामध्ये दिलेलं आहे की बेठे म्हणजे भिलावा वृक्ष, या भिलावा वृक्षावर जे मुलं जाऊन लपलेत त्यांचं गोत्र कुलचिन्ह हे बेठे. आजही कोरकू समाजामध्ये बेठे, बेठेकर ही आडनावं आहेत. जे मुलं पाण्यामध्ये जाऊन लपलेत, ज्यांनी पाण्यात उडी टाकली आणि पाण्यामध्ये जाऊन लपलेत त्यांचं गोत्र मवासी. आज मवासी, मावसकर ही आडनावं अजूनही आताही प्रचलित आहेत. जांबू म्हणजे जांभूळ वृक्ष. काही मुलं जांभळाच्या वृक्षावर जाऊन लपलीत त्यांचं गोत्र जांबू, जांभेकर आजही आहे. जे मुलं गवतात जाऊन लपलीत त्यांचं गोत्र झारा. झारा म्हणजे गवत. कोरकू भाषेमध्ये झारा म्हणजे गवत. त्यांचं आडनाव आजही झारेकर, जारेकर, जावरकर. आता पुढची जी आडनावं आहेत ही नंतर बदललेली आहेत. मुळात त्यांचं आडनाव हे बेठे, मवासी, जांबू, झारा, कासदा, भुसुम अशीच होती. पण पुढे नागरीकरणाच्या संपर्कामुळे हे जे बेठे, बेठेकर, झारेकर, जारेकर ही जी पुढची नावं आहे किंवा कासदाचं कासदेकर, काळे. काळे हे नागर जीवनामध्ये असणाऱ्या लोकांचं आडनाव आणि त्याला सादृश्य ठेवणारं आडनाव आपलंही असलं पाहिजे या उत्सुकतेपोटी किंवा त्या आकर्षणापोटी कासदा या आडनावाचं काळे हे आडनाव सुद्धा आज आपल्याला कोरकू समाजामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जांबू, झारा, कासदा, कासदा म्हणजे माती, भुसुम म्हणजे बेलाचे झाड, टाखेर म्हणजे काकडी, साकोम सागाचे पान, अखंडे टेकडी, दारशिंबा वडाचं झाड, चिलाटी वेल, तोटे म्हणजे ज्वारीचा धांडा, धिकार म्हणजे धिकार वृक्ष. आणखी याच्यामध्ये तांडील वगैरे आणखी पुढे काही आडनावं आहेत किंवा काही कुलचिन्ह आहेत. मला हे यासाठी सांगावं वाटतं की गोत्र निर्मिती आणि त्यांची कुलचिन्ह जर आपण तपासून पाहिली तर ही सर्वच्या सर्व निसर्गाशी संबंधित आहे. मुळात कोरकू समाज, आदिवासी समाज हा निसर्ग पूजकच आहे. तो निसर्ग धर्म पाळणारा आहे. तो प्रकृतीची पूजा करणारा आहे आणि त्याच्यामुळे त्यांची आडनावं सुद्धा ही निसर्गाच्या वेगवेगळ्या झाडा झुडपांवरून, लता वेलींवरून आज आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं कोरकूंची उत्पत्ती आणि गोत्र निर्मिती ज्याला कुलचिन्ह म्हणतात, टोटेम म्हणतात, ती टोटेम आजही आपल्याला आदिवासींच्या या कोरकू समाजामध्ये पाहायला मिळतात. ज्या गणसंस्कृतीमधली टोटम आज आपण अभ्यासतो किंवा इतिहासामध्ये पाहतो. गणपती असेल तर गणपती हे टोटेम आहे, नाग हे टोटेम आहे किंवा वराह हे टोटेम आहे, किंवा माकड हे टोटेम आहे, गाय हे टोटेम आहे. अशा पद्धतीनं बैल हे टोटेम आहे. असे हे टोटेम ज्या पद्धतीनं त्या वेळेच्या समूहांनी धारण केलेले होते, कोरकू समाजामध्ये सुद्धा ते टोटेम आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या टोटेमवरून त्यांची आडनावं आजही प्रचलित आहेत. अशा पद्धतीने कोरकूंची उत्पत्ती आणि गोत्र निर्मिती आपल्याला पाहता येते. मित्रांनो, पुढचा जो भाग आहे तो कोरकूंचे राहणीमान. आता सर्वच संदर्भ एकत्रितपणे मला घेता येणं शक्य नाही, पण काही धावते संदर्भ घेऊन आपण पुढे कोरकूंचं जे सांस्कृतिक जीवन आहे, कोरकूंचं जे अतिशय समृद्ध जीवन आहे त्याच्याकडे जाऊया. व्यवसाय. कोरकू हे मुळात निसर्गात जंगलात राहणारे आहेत आणि हजारो वर्षापासून म्हणजे गिरीगव्हारांमध्ये किंवा जंगलामध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये ते राहणारे असल्यामुळे जल, जंगल आणि जमीन हे त्यांचं वैभव आहे, त्यांचं सत्व आहे आणि त्यांचं अस्तित्व सुद्धा आहे. अर्थात इंग्रज या देशामध्ये आले आणि इंग्रज या देशामध्ये आल्यानंतर त्यांनी जे वन कायदे केलेत त्या वन कायद्यांमुळे आदिवासींचं भावविश्व उद्ध्वस्त झालं. त्यांचे जे पारंपरिक व्यवसाय होते ते मोडकळीस आले. त्यांच्या पारंपरिक व्यवसायांमध्ये शेती हा तर मुख्य व्यवसाय होताच, पण शेतीसोबत वन उपज ते करायचे. जंगलातल्या वस्तू वेचून आणायचे. त्याच्यामध्ये डिंक होता, तेंदूपत्ता आहे,
मध आहे, चारोळी आहे, मोहफुले आहे, मुसळी आहे. ही जंगलातली जी काही हे आहेत, खाद्य आहेत किंवा जी काही औषधी वनस्पती आहे, ती सर्व आणायचे आणि मग त्याचा विनियोग करून आपला उदरनिर्वाह ते करायचे. म्हणजे वनउपज आणि शेती हे त्यांचे प्रमुख व्यवसाय होते. शिकार हा सुद्धा त्यांचा व्यवसाय होता. पण शिकार ही त्यांच्या फक्त खाण्यापुरती होती. त्याने त्या शिकारीचा व्यवसाय कधीच केला नाही. आणि म्हणून असं नेहमी करता म्हटलं जाते, की जंगलांना जर सुरक्षित ठेवायचं असेल, तर आदिवासींची संस्कृती जपली पाहिजे. आज काय होते आहे, की विकास कामांच्या नावाखाली, विकास प्रकल्पांच्या नावाखाली आपण व्याघ्र प्रकल्पाला जागा सुरक्षित ठेवतो आहे. पण आदिवासींना आपण विस्थापित करतो आहे. त्यांच्या सांस्कृतिक लोकधारा, संचित आपण उद्ध्वस्त करून टाकतो आहे. त्यांचे भावजीवनच आपण उद्ध्वस्त करून टाकतो आहे. तर जर जंगल सुरक्षित राहायची असतील, आजही आदिवासींच्या घरामध्ये जर तुम्ही बघितले तर त्यांच्या घरामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असा संचय तुम्हाला दिसणार नाही. कामापुरतं तेवढं ते आणतात. अगदी लाकूड फाटा सुद्धा आणायचा असेल तोही कामापुरताच. संचय करून ठेवण्याची जी काही नागर जीवनामध्ये एक लालसा आहे, ती लालसा आपल्याला आदिवासी समाजामध्ये आजही पाहायला मिळत नाही. इतक्या अल्पसंतुष्ट, इतके समाधानी, इतके प्रामाणिक ते लोक आहेत. पण तरी सुद्धा त्यांच्या व्यवसायांचं स्वरूप या संपूर्ण नागरीकरणाच्या या झंझावातामध्ये, इंग्रजांनी केलेल्या वन कायद्यांमुळे आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय शासनाने सुद्धा त्या वन कायद्यांचं पुढे संचालन सुरू ठेवलं. आणि आता तर 1990 नंतर जी काही जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जे काही विकासांचं एक मोठं आभासी जग निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा या व्यवसायामध्ये बदल घडून आलेले आहेत. तर शेती आहे. आता अलीकडे कोरकू लोक, वन उपज बंद झालेली आहे, शिकार बंद झालेली आहे, नद्या आटतात, त्याच्यामुळे मासळी पालन सुद्धा होत नाही, मासळीचा व्यवसाय बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक कोरकू लोक आता आपलं गाव सोडून नागर भागामध्ये एकतर बांधकाम ठेकेदारांच्या हाताखाली किंवा मेळघाटाच्या पायथ्याच्या असणाऱ्या फळबागांमध्ये राखण करण्यासाठी, ज्याला सोकारी आपण म्हणतो, राखण करण्यासाठी ही कुटुंब येतात आणि मग आपला उदरनिर्वाह ते करतात. अशा पद्धतीचं त्यांचं व्यवसायाचं स्वरूप पालटत चाललेलं आहे. गावाची रचना फार सुंदर आहे. खरं म्हणजे कोरकू समाजात, कोरकू आदिवासींची गावाची रचना आपल्याला एकदा जाऊन पाहिली तर त्याचं वैभव आपल्या लक्षात येईल. मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये जी नगररचना आहे, अर्थात तशी नगररचना त्यांच्या घराची, त्यांच्या गावाची आहे असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल, पण त्या गावाची नीटनेटकी मांडणी आहे, प्रशस्त रस्ते आहेत आणि गावाची रचना करत असताना ती पूर्व पश्चिम रांगांमध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पूर्व पश्चिम रांगांमध्ये ती घरांची बांधणी केलेली असते. त्या दोन घरांच्या मध्ये एक प्रशस्त रस्ता असतो, जो तुम्हाला या स्लाइड मध्ये पाहायला मिळेल. आणि घराची रचना करत असताना ती घरं उतरत्या छपराची आहेतच. घराच्या मध्यभागी मोठा खांब असतो, त्या खांबावरून दोन उतरते छप्पर केलेले असतात. समोर पडवी असते, त्या पडवीचं प्रवेशद्वार अतिशय ठेंगणं असते, अगदी खाली वाकूनच आपल्याला घरामध्ये प्रवेश करावा लागतो. मधला जो घराचा भाग आहे, खोली आहे, त्या खोलीचं दार हे सामान्य स्वरूपाचं असते, मागच्या भागात सुद्धा पडवी असते. अशा पद्धतीने त्यांच्या घराची रचना असते. घराला लागून असे 4-5 घरं हे लागून असतात आणि मग त्या घरांच्या 4-5 घरांच्या मध्ये एक 2-3 फुटाची गल्ली असते. पुन्हा घर बांधणी सुरू होते. अशी ती रांग, एक पूर्व पश्चिम रांग बांधलेली असते. समोर सुद्धा रांग असते. आवश्यकता पडली तर त्या घराच्या मागच्या बाजूला सुद्धा तशाच पद्धतीची पूर्व पश्चिम घरांची रांग बांधल्या जाते. अतिशय नीटनेटके, अतिशय स्वच्छ, टापटीप. त्यांच्या घरातली भांडी कुंडी जर आपण बघितली तर एवढी स्वच्छ आणि चकचकीत असतात की आपल्या नागर जीवनातल्या लोकांना सुद्धा त्याचं आश्चर्य वाटावं की इतक्या अभावग्रस्त, इतक्या दुर्गम भागामध्ये राहणारे लोक सुद्धा किती नीटनेटके आणि किती स्वच्छ राहू शकतात. अशा पद्धतीची ती गावाची रचना असते. या गावाच्या रचनेमध्ये प्रामुख्याने काही प्राकृतिक आणि पर्यावरणीय सुद्धा काही संदर्भ जोडलेले आहेत.
ती अशा आहेत की आदिवासी लोक हे जंगल दऱ्यांमध्ये राहणारे असतात, पशु पक्ष्यांच्या हिंस्र श्वापदांच्या सान्निध्यात राहणारे असतात. एखादं हिंस्र श्वापद जर समजा चुकून गावामध्ये आलं तर त्या घरांमधून पटकन अगदी सहजतेने एका ठिकाणी जमता आलं पाहिजे आणि त्या श्वापदापासून स्वतःची सुटका किंवा त्याला गावाच्या बाहेर हाकलून लावता आला पाहिजे, याच्याकरता त्या मधल्या 2 घरांच्या मध्ये छोट्या छोट्या बोळी असतात. त्या बोळीमधून फक्त माणूस जाऊ शकतो. त्या बोळीमधून बैलबंडी किंवा कुठल्या प्रकारचं वाहन आपल्याला नेता येत नाही. अशा पद्धतीची ती गावाची रचना असते. या निमित्ताने घर बांधणीच्या संदर्भातलं एक स्वरूप मला सांगत असताना त्यांची सभ्यता आणि आपल्या समाजातल्या भावना जपण्याची त्यांची जी बाब आहे ती सुद्धा अधोरेखित करावीशी वाटते. कोरकू समाजातील कुठलाही व्यक्ती बेघर नसतो. जसा नागर समाजामध्ये एखाद्याला जर घर नसलं तर त्याची काळजी कोणीही करत नाही. मग तो रस्त्यावर राहो, फुटपाथवर राहो किंवा कुठेही राहो. पण कोरकू समाजामध्ये जर एखादा बेघर असेल तर त्या व्यक्तीला घर बांधण्याचं उत्तरदायित्व हे त्या गावाच्या लोकांचं असते, त्या गाव पाटलाचं असते. अशा व्यक्तीला गावाच्या टोकावर जिथं जागा असेल, जिथं घरांची रांग संपलेली आहे त्या ठिकाणी जागा निश्चित करून गावातील लोक पुढाकार घेऊन, अगदी गाव पाटील सुद्धा पुढाकार घेऊन त्या व्यक्तीला घर बांधून देतात. याचाच अर्थ त्यांच्यामध्ये सलोखा आहे, त्यांच्यामध्ये बांधिलकी आहे, एकोपा आहे. आणि हा एकोपा सलोखा जेवढा आदिवासी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो, तेवढा नागर समाजामध्ये सुद्धा आज अस्तित्वात नाही. खूप चांगल्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. अशी ती गावांची रचना आहे. आहाराच्या बाबतीत पुन्हा व्यवसाय आणि आहार हे दोन्ही एकमेकांशी समांतर येणारे दुवे आहेत. आहारामध्ये कृषी संस्कृतीतून उपज होणारी जी काही धान्य आहे त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची जी धान्य आणि रोपण परंपरा आहे ती त्यांनी अजूनही जपलेली आहे. कोदो, कुटकी, भातली, सावा ही जी काही धान्याचे प्रकार आहेत ते अजूनही आदिवासी समाज अतिशय प्राणपणाने सांभाळून आहेत. अतिशय जाणीवपूर्वकपणे या सगळ्या धान्यांची पेरणी ते अजूनही करतात. पण सोबतच आता उडीद आहे, मूग आहे, हरभरा आहे किंवा तूर आहे, ही कडधान्य सुद्धा आता ते घ्यायला लागलेले आहेत आणि त्या आधारे मग त्यांची आहार पद्धती ही शाकाहाराकडे आता कलाला लागलेली आहे. मुळात आदिवासी हे मिश्र आहार पद्धतीचे होते हे आपल्याला माहिती आहे की शिकार करून मांसाहार आणि वनोपज करून कृषी संस्कृतीमधून येणारे धनधान्य याच्यातून शाकाहार असा तो मिश्र आहार या आदिवासींचा होता. पण अलीकडे शिकार बंद झाली. त्याच्यामुळे सण उत्सवांच्या निमित्ताने त्यांच्या घरामध्ये मांसाहार होतो किंवा नवसायस किंवा लग्नविधी याच्या निमित्तानेच मांसाहार हा आता सीमित राहिलेला आहे. पूर्णतः आदिवासी समाज हा आता शाकाहाराकडे वळलेला आहे. पेहराव त्यांचा कसा आहे? अतिशय देखणा, अतिशय आकर्षित करणारा हा त्यांचा पेहराव आहे. अजूनही त्यांनी त्यांचे पेहरावाचं हे स्वरूप जपून ठेवलेलं आहे. कोरकू पुरुष हे एक आखूड पल्ल्याचं अगदी गुडघ्यापर्यंत एक धोतर गुंडाळतात. अंगामध्ये एक बंडी किंवा एक जॅकेट म्हटल्यापेक्षा एक आखूड बंडी, डोक्याला मुंडासे, एवढा पेहराव जो वस्त्रांचा पेहराव आहे हा कोरकूंचा आहे. डोक्याला मुंडास बांधणं अनिवार्य असते. जो व्यक्ती मुंडास बांधत नाही त्या व्यक्तीला फारसा सन्मान किंवा मान या समाजामध्ये दिला जात नाही. आणि म्हणून काहीही करून कोरकू समाज जर मुंडास नसेल, फेटा नसेल तर एक फाटकी चिंधी तरी डोक्याला गुंडाळलेली असते. आणि हे त्यांचं संकेत आहे, त्यांच्या समाजातल्या परंपरा आहेत. स्त्रियांचा परिवेश सुद्धा हा गोल साडी अगदी घोट्यापर्यंत किंवा पोटरीपर्यंत गुडघ्यापर्यंत गोल साडी गुंडाळलेली असते आणि चोळी हा त्यांचा परिवेश साधा सुद्धा आहे. पण अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी ही पेहरावची परंपरा अजूनही आपल्या समाजामध्ये जपून ठेवलेली आहे. साज शृंगाराच्या बाबतीत सुद्धा कोरकू समाज अतिशय सजग आहे. विशेषतः स्त्रिया ह्या अतिशय साज शृंगाराच्या बाबतीत अतिशय लागवी आहेत. साज शृंगार करणं हे त्यांना फार आवडते. पुरुष सुद्धा शृंगाराच्या काही चीज वस्तू
आपल्या अंगाखांद्यावर बाळगून असतात. त्याच्यामध्ये कानात बहुतांश कोरकू जनांच्या कानामध्ये मुकरी म्हणजे एक बाळी घातलेली असते. ती पितळीची किंवा तांब्याचीच असते. सणासुदीला कोरकू समाज पुरुष हे डोक्याला एक पागोट बांधतात आणि पागोट्यामध्ये रानफुलांच्या चे तुरे खोतात. हा त्यांचा साज शृंगार. क्वचित प्रसंगी अंगाखांद्यावर गोंधन सुद्धा पुरुष करून घेतात, पण तो सीमित प्रकार आहे. स्त्रियांमध्ये मात्र त्याचं प्रमाण हे विपुल स्वरूपात पाहायला मिळते. स्त्रिया साज शृंगाराच्या बाबतीत अतिशय सजग आहेत. अगदी तळपायाच्या अंगठ्यापासून तर मस्तिष्कापर्यंत सगळ्या अवयवांवर ही शृंगाराची अलंकरणं आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात ही सगळी अलंकरणं सोन्याची नसतातच. एकतर ती चांदीची किंवा तांब्या पितळीची आणि तेही नसलं तर जर्मन आहे किंवा मग वेळ पडली तर मग लोखंडाची सुद्धा. अगदी अशा पद्धतीच्या या सगळ्या धातूंचा उपयोग करून आपल्या संपूर्ण सर्वांगाला शृंगारित करण्याचं कार्य ही कोरकू स्त्री करत असते आणि शृंगार हा तिला फार आवडता प्रकार असतो. त्या शृंगारामध्ये पुढे मी स्लाइड दाखवतो म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल. कोरकू स्त्रियांचे दागिने गळ्यामध्ये ही हंसली किंवा टगली असं म्हणतात. ती गोल असते आणि गळ्यामध्ये ही चांदीची असते विशेषतः. आता चांदीची नाही मिळाली तर मग ॲल्युमिनियमची किंवा पितळीची नसते पण ॲल्युमिनियमची असते. हंबेल ही गळ्यातला हा हार आहे, त्याला आजूबाजूनी गोल शिक्के गुंफलेले आहेत. हे गोल सिक्के कधी कधी पैशाच्या स्वरूपात सुद्धा असतात. 1-2 रुपयाची नाणी सुद्धा असतात आणि त्या साखळीला ती गुंफलेली याला हंबेल म्हणतात. कानामध्ये झुमका तो सुद्धा चांदीचा आहे आणि त्या झुमक्याला अतिशय सुंदर घुंगरं लटकवलेली आहे. म्हणजे ती कोरकू स्त्री चालताना त्या घुंगरांचा अतिशय नादमधुर आवाज हा आपल्याला ऐकायला मिळतो. पायामध्ये काळा ही जी चांदीची आभूषण आहे ही प्रत्येक स्त्रीच्या पायामध्ये दिसत आहे. छन्नी हा प्रकार सुद्धा पायामध्ये किंवा हातामध्ये घालतात. पोले हा दंडामध्ये किंवा आपल्या हातामध्ये घालण्याचा हा प्रकार आहे. बकड्या हा जो आहे हा प्रामुख्याने दंडामध्ये असतो. जशा बंजारा समाजातील स्त्रिया आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दागिने घालतात आणि बकड्या त्यांच्या प्रामुख्याने पाहायला मिळतो. तशा पद्धतीचा हा जो रेखीव आकाराचा बकड्या नावाचा प्रकार आहे हा प्रत्येक कोरकू स्त्रीच्या दंडामध्ये पाहायला मिळतो. अर्थात चांदीचं जर नसेल तर मग मी तुम्हाला सांगितलंच आहे की वेगवेगळ्या धातूंची ती आभूषण ती अंगाखांद्यावर मिरवते. नथ आहे, मोती आहे. नथीचा दुसरा प्रकार जो आहे तो मोती आहे आणि कडदोरा. अशा पद्धतीनं हे आभूषण आपल्याला कोरकू स्त्रियांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. विशेषतः याही पलीकडे गेल्यानंतर कोरकू स्त्री या आभूषणांच्या सोबत गोंधन याला फार महत्व देत असते आणि गोंधन कला ही अतिशय पवित्र समजल्या जाणारी एक कला किंवा ती एक ते स्वरूप मानल्या जाते. त्याचं कारण असं की कोरकू स्त्रींची अशी धारणा आहे किंवा कोरकूंच्या संपूर्ण समाज जीवनातली अशी धारणा आहे की माणूस जन्माला येतो तेव्हा तो काहीही घेऊन येत नाही, पण ज्यावेळेस तो मृत्यूला जातो आणि मरतो त्यावेळेस तो आपल्या अंगाखांद्यावर गोंधन कला घेऊन जातो आणि ती अविभाज्य असते, ती मिटत नाही आणि म्हणून त्या गोंधन कलेला फार पवित्र मानले जाते. त्या गोंधन कलेचे काही चित्र बी पुढे दिलेले आहेत ते आपण पाहू शकता. हा त्या आमच्या मेळघाटातल्या एक आजीबाई आहेत. तर यांच्या हातावर पूर्ण गोंदलेला आहे. अगदी दोन्ही हातांवर आहे. पहिला हात दर्शनी आहे, टोंग्यावर ठेवलेला आहे. अगदी बोटांपासून तर दंडापर्यंत त्यावर गोंदलेला आहे. या गोंधन कलेमध्ये मयूर पक्षी सुद्धा आहे, झाडांची पानं आहे आणि पक्षी सुद्धा रेखाटलेले आहेत. आजींच्या अगदी गालावर सुद्धा गोंधन आहे, नाकावर आहे आणि तुम्हाला दिसत असेल की डोळ्यांच्या वरती माथ्यावर कपाळावर उलटा यम आकाराचा एक गोंधन कोरलेला आहे आणि त्याच्यावरती एक टिंब दिलेला आहे. एक तर वरती टिंब किंवा खाली टिंब म्हणजे उलट्या आकाराचा यम आणि त्याच्या खाली टिंब. ही कोरकूंच्या गोंधन कलेची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना अगदी सर्वदूर पाहायला मिळते. जिच्या माथ्यावर ही गोंधन कला नाही तिला अशुभ मानल्या जाते.
इतकं महत्व या गोंधन कलेचं आणि आपल्या साज शृंगारामध्ये कोरकूंच्या जनजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं हा साज शृंगार कोरकू जनजीवनामध्ये अजूनही पाहायला मिळतो. जन्मप्रथेच्या संदर्भात काही प्रथा आहेत. त्याच्यामध्ये फार खुलासा करण्याची गरज नाही. त्या प्रत्येक समाजामध्ये असतात. जन्म झाल्यानंतर नामकरण विधी आहे. नामकरण विधी भूमका बाबा याच्या माध्यमातून केला जातो 4थ्या-5व्या दिवशी. दाई ही आई आणि मुलाची नाळ कापून ती नाळ घराच्या मागच्या परसदारामध्ये 7-8 फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये गाडून टाकत असते. आईचं दूध हे काढून त्या गाडलेल्या जागेवर ते तर्पण केल्या जाते, ते वाहिल्या जाते. पहिल्या दिवशी आईला काहीही खायला दिल्या जात नाही. अगदी अर्भकाला सुद्धा खायला म्हणजे पाजल्या जात नाही. जर त्याला खूपच रडला आणि खूप जर तो आकांत त्याने केला तर तोंडामध्ये 2-3 पाण्याचे थेंब सोडले जातात आणि दुसऱ्या दिवशीपासून मग रीतसर आई आणि त्या अपत्याला भरण पोषण केले जाते. त्यांना वेगळ्या पद्धतीत जेवण दिले जाते आणि ते अपत्य आईच्या अंगावर सुद्धा दुसऱ्या दिवशीपासून प्यायला सुरुवात होते. ही जन्मप्रथा आहे. जन्मप्रथेनंतर मग नामकरण विधी वगैरे भूमिका परिहार यांच्या माध्यमातून तो असतो. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते मला की कोरकू समाजामध्ये स्त्री आणि पुरुष, मुलगी आणि मुलगा असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. ज्या नागर समाजामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर आनंदाचं उधाण येते आणि मुलगा जन्माला आल्यानंतर चेहरा पडतो, जणू काही खूप मोठं पातक त्यांनी केलेलं आहे, अशा पद्धतीचं एक स्वरूप त्या कुटुंबामध्ये निर्माण होते. तशा पद्धतीची मुला-मुलीमध्ये भेद करण्याची, त्याला लिंगभाव म्हणतात, तो लिंग भेदात्मक भाव हा कोरकू समाजामध्ये पाहायला मिळतो. कोरकू समाजातच काय, कुठल्याही आदिवासी समाजामध्ये तशा पद्धतीचा प्रकार पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की कोरकू समाज हा मुळातच स्त्रीला सन्मान देणार आहे आणि महिलेबद्दल, मुलीबद्दल खूप मोठा आदर राखणार आहे. आजही कोरकू समाजामध्ये मुलगी जन्माला आली तर आनंदोत्सव साजरा केला जातो आणि मुलगा जन्माला आला तरी सुद्धा आनंद व्यक्त केला जातो. मुलगी जन्माला आली तर सूप वाजवून स्वागत केले जाते आणि मुलगा जन्माला आला तर ताट वाजवून स्वागत केले जाते आणि तो आनंदाचा उत्साह आणि जल्लोष हा मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही जन्माच्या वेळी सारख्याच प्रमाणामध्ये साजरा केला जातो. हे त्या जन्मप्रथेचं किंवा जन्माचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मर्तिक प्रथा, मी विवाह प्रथा थोडी मागे ठेवली होती यासाठी की आपल्याला पुढे थोडं विस्तारच्या त्यावर बोलायचं आहे. मर्तिक प्रथा म्हणजे मृत्यू संस्कार. कोरकू समाज हा सुद्धा आत्मवादी आहे. जसं वैदिक परंपरेमध्ये आत्मा, परमात्मा आणि पूर्वजांचे आत्मे, प्रेतात्मे आणि त्या प्रेतात्म्यांची बाधा ह्या सगळ्या गोष्टी जसं मानल्या जातात तशा त्या आदिवासी समाजामध्ये सुद्धा आहेत, कोरकू समाजामध्ये सुद्धा आहेत, की आपल्या घरातील जे गतप्राण झालेले लोक आहेत त्यांचे मृतात्मे हे अवतीभोवती फिरत असतात. गावाच्या अवतीभोवती किंवा परिसरामध्ये कुठेतरी फिरत असतात आणि हे मृतात्मे यथावकाश आपल्या कुळामध्ये जन्म घेत असतात, अशी कोरकूंची धारणा आहे. आणि म्हणून या मृतात्म्यांपासून कुठलीही बाधा त्यांना कायम प्रसन्न ठेवल्या जावं यासाठी त्या मृतात्म्यांबद्दलचा एक आदरभाव हा सातत्याने अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे जन्मप्रथेपासून तर मर्तिक प्रथेपर्यंत जे काही वेगवेगळे टप्पे येतात त्या टप्प्यांवर त्या आत्म्यांप्रतीचा श्रद्धाभाव हा अर्पण केला जातो. व्यक्ती मेल्यानंतर त्याला दफन केल्या जाते, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. जमिनीमध्ये गाडल्या जाते. त्या दफन करण्याचा सुद्धा एक विशिष्ट विधी असतो, एक विशिष्ट संस्कार असतो. गावात दफन विधी करून आल्यानंतर गावात परत येत असताना काही लोक हातामध्ये बोरीच्या काट्या त्या रस्त्यावरून ओढत आणत असतात. त्यांचं कारण असं आहे, त्यांची धारणा आहे की जो मृत झालेला आत्मा आहे तो मागोमाग येऊ नये आणि त्याची पावलं ही पुसल्या जावीत. काही ठिकाणी एखाद्या झाडाला गोल फेर घेऊन सुद्धा गावामध्ये प्रवेश केला जातो, म्हणजे गोल फिरल्यानंतर आत्मा हा भ्रमित होईल आणि मग गावामध्ये प्रवेश करणार नाही, अशी एक धारणा त्यांची असते. मर्तिक प्रथा म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आपल्या नागर समाजामध्ये जशा पद्धतीच्या विधी विधान आहे तशी त्यांच्यामध्ये नाही. पण एखादा आपल्या घरातील मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ ऐपतीप्रमाणे 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4-5 वर्षानंतर जशी ऐपत असेल, जसा शक्य होईल त्या पद्धतीनं एक उत्सव साजरा केला जातो. त्याला गाथा सिदवली उत्सव म्हणतात. हा गाथा सिदवली उत्सव
त्या आत्म्याच्या स्मरणार्थ असतो. आणि मग गाव तो खरं म्हणजे खूप मोठा उत्सव असतो. ऐपतीप्रमाणे तो करतात, काही लोक करत नाहीत. पण मग गाथा शिदवली या उत्सवामध्ये त्याला फुल जागणे असेही म्हणतात. फुल म्हणजे आत्मा आणि जागणे म्हणजे जागृत करणे. आपल्या घरातील मृतात्म्यांना जाग करणे आणि त्यांचं स्मरण करणे, हा त्याच्या मागचा भाव असतो. तर हा फुल जागणे किंवा गाथा शिडोली उत्सव हा 2-3 वर्षांनी केव्हा तरी केला जातो आणि त्या प्रसंगी जंगलात एखादा चांगला लाकूड शोधून त्याची विधिवत पूजा अर्चना करून, म्हणजे परिहार आणि भूमिकाच्या माध्यमातून पूजा करून त्याला कापून घरी आणले जाते. त्याच्यापासून एक मुंडा तयार केला जातो. मुंडा म्हणजे एक खांब तयार केला जातो आणि त्याची विधिवत पूजा करून त्याला गावाच्या बाहेर कुठल्या झाडाखाली म्हणा किंवा कुठल्या शेतामध्ये त्याला गाडल्या जाते. हा जो मुंडा आहे त्याला मुंडा म्हणतात, जो मृतात्म्याचं प्रतीक आहे. हा मुंडा कधी लाकडाचा असतो, अलीकडे दगडाचे सुद्धा मुंडे तयार करायला लोक लागलेले आहेत. प्रामुख्याने ते दगड याचेच असतात. इथं सुद्धा एक मुंडाच्या स्मरणार्थ जो विधी साजरा केला जातो, या विधीच्या प्रसंगी काही लोकगीतं गायली जातात आणि या लोकगीतांमध्ये प्रामुख्याने शिव्या असतात. शिव्यांच्या लाखोल्या असतात. त्या का असतात याचा शोध जर घेतला तर असं लक्षात येते की मृतात्म्याला शिव्या दिल्यानंतर मृतात्मा हा प्रसन्न होतो आणि मग त्याची बाधा आपल्याला होत नाही. त्या शिव्या देण्यामध्ये अगदी आबालवृद्ध सुद्धा सहजपणे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले असतात. त्या गीतातून असतात. त्या गीतातून जशा पद्धतीनं होळीच्या सणाच्या वेळेस आपण आपल्या शिव्यांच्या लाखोल्या वाहतो, तशा पद्धतीच्या शिव्यांच्या त्या लाखोल्या वाहिल्या जातात. मुलं, मुली, महिला, पुरुष, आबाल, वृद्ध सर्व या प्रकारामध्ये सहभागी झालेले असतात. हा प्रकार मला असं वाटतं की तो मनाच्या विरेचनाचा आहे आणि सुफलीकरणाचा तो विधी आहे. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या लिंग भावना आहेत त्या लिंग भावना अभिव्यक्त केल्यानंतर आपलं मनाचं विरेचन होते आणि मग सुफलीकरणाची एक आस किंवा एक प्रार्थना त्यातून निर्माण होते. वंश सातत्य असेल किंवा आपल्या घरामध्ये त्या मृतात्म्यांच्या रूपानं पुन्हा कोणीतरी पुनर्जन्म घ्यावा आणि सुफलीकरण व्हावं, हाही त्यामागचा भाव असावा असं मला वाटतं. विवाह प्रथेच्या आधी काही देवदेवतांचा आता आपण उल्लेख करायला हरकत नाही. विवाह प्रथा मी थोडं मागे ठेवतो. कोरकू समाजामध्ये ज्या देवदेवता आहेत त्यांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर काही स्पष्ट निष्कर्ष आपल्याला काढता येतात की कोरकू समाजाचे स्वतःचे दैवत आहेत, त्यांच्या दैवत संकल्पना आहेत. निसर्गाच्या अद्भुत आणि विनाशकारी भय आणि आनंद, उत्साह, उत्कंठा यामधून निर्माण झालेल्या भावनांमधून ती दैवत संकल्पना विकसित झालेली आहे. अर्थात ती फक्त कोरकूंमध्येच आहे असं नाही. प्रत्येक मानवी समूहामध्ये निसर्गाच्या या भयग्रस्त आणि अनुकूल आणि प्रतिकूल अशा भावात्मतेतून त्या दैवत संकल्पना निर्माण झालेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण प्रामुख्याने कोरकूची जी दैवत आहे त्या दैवतांमध्ये त्यांचे 3 दैवत ही प्रधान आहेत. कोरकू हे निसर्ग पूजक नाहीत. मुंडाच्या रूपानं काही स्मृतिस्तंभ जरी ते उभे करत असले तरी सुद्धा ते निसर्ग पूजक नाहीत. एक सांगायचं विसरून गेलं की हा जो मुंडा दिसतो, या मुंडावर कोरकू लोक प्रामुख्याने सूर्य आणि चंद्र हे कोरतात. काही पक्ष्यांची सुद्धा चिन्ह त्याच्यामध्ये रेखांकित केलेली असतात. म्हणजे इथं सुद्धा निसर्गच आहे. प्राकृतिक जीवनातला दिया गोमोज, प्राकृतिक जीवनातला रातो गोमोज, रातो गोमोज, गोमोज म्हणजे देव, रातो गोमोज म्हणजे रात्र देवता म्हणजे चंद्र आणि दिया गोमोज म्हणजे दिवसाचा देव म्हणजे सूर्य आणि काही पशु पक्षी यांची सुद्धा चिन्ह तिथं चिन्हांकित केलेली असतात. इकडे मी जे तुम्हाला सांगतो की ह्या दैवत संकल्पनामध्ये त्यांचा मुख्य देव हा मुठुवा गोमूज आहे. मुठुवा गोमूज ही ग्रामदेवता आहे, जी पुढे इथं दाखवलेली आहे. ही ग्रामदेवता आहे. गावाची रचना केल्यानंतर गावाच्या मध्यभागी काही दगडांची रास मांडून त्याला मुठुवा गोमूज संबोधले जाते आणि ग्रामदेवता म्हणून तिचं अतिशय महत्वाचं स्थान कोरकूंच्या सांस्कृतिक जीवनामध्ये आहे. कोरकूंचा कुठलाही विधी, कुठलंही कार्य हे मुठुवा गोमूजला चं पूजन केल्याशिवाय पार पडत नाही.
जसं नागरी जीवनामध्ये, वैदिक परंपरेमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये गणपती पूजन केल्याशिवाय कुठल्या शुभ कार्याची सुरुवात होत नाही, त्या पद्धतीने मुठवा गोमूजची पूजा केल्याशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात कोरकूजन करत नाही. ही ग्रामदेवता गावातील आत्म्यांचं प्रतीक आहे. गावातील जे आत्मे आहेत त्या आत्म्यांच्या प्रती व्यक्त होणारा श्रद्धाभाव या मुठवा गोमूजच्या रूपानं व्यक्त केला जातो, अभिव्यक्त केला जातो. अतिशय महत्वाची देवता आहे. मुठवा गोमूज हा प्रधान देव आदिवासींचा, कोरकूंचा. दुसरा खेडा गोमूज ही गावाच्या बाहेर वेसीवर असणारी देवता आहे आणि ही दुसऱ्या गावातल्या आत्म्यांचं प्रतीक म्हणून ओळखले जाते. जशी ग्रामदेवता ही स्वग्रामवासियांच्या आत्म्यांचं प्रतीक आहे, तशी खेडा गोमूज ही परग्रामवासियांच्या आत्म्यांचं प्रतीक आहे. म्हणजे परग्रामवासियांच्या आत्म्यांचा प्रकोप आपल्यावर होऊ नये आणि ते प्रसन्न राहावेत यासाठी गावाच्या बाहेर वेसीवर ज्या काही दगडांची रास ठेवलेली असते आणि त्याची पूजा अर्चना केलेली असते त्याला खेडा गोमूज असं म्हणतात. मुठवा गोमूज आणि खेडा गोमूज हे प्रधान देव आदिवासींचे आहेत. दुसरा उरा गोमूज, तिसरा उरा गोमूज आहे. उरा गोमूज, उरा म्हणजे घर आणि गोमूज म्हणजे देव, गृहदेवता. ही प्रामुख्याने जेव्हा आदिवासी लोक आपल्या घराची बांधणी करतात त्यावेळेस घरामध्ये गृहदेवतेची प्रतिष्ठापना करतात आणि ही गृहदेवता आपल्या घरातील पूर्वजांच्या आत्म्यांचं प्रतीक म्हणून तिथं पूजली जाते. इथं बघा की गृहदेवता ही घरातल्या आणि आपल्या परंपरेतल्या आत्म्यांचं प्रतीक, ग्रामदेवता ही गावातल्या आत्म्यांचं प्रतीक आणि खेडा गोमूज हा गाव बाहेरच्या आत्म्यांचं प्रतीक. अशा पद्धतीनं या देवांची प्रतिष्ठापना अतिशय श्रद्धेने कोरकू समाजामध्ये केली जाते. या व्यतिरिक्त खिटी गोमूज आहे, ज्याला आपण दिलंय शेतामध्ये कुठेतरी एखादं दगडांचं ठाण मांडल्या जाते आणि त्याला खिटी म्हणजे शेती गोमूज. त्याच्यानंतर आणखी काही देवतांचे उल्लेख यामध्ये आपल्याला करता येतील. त्याच्यामध्ये कुलदेवता आहे. कुलदेवता ज्याला आपण सुरुवातीच्या भागामध्ये स्लाइडमध्ये बघितलं आहे की गोत्र निर्माण झाले, त्या गोत्रांमध्ये बेठे आहे, मवासी आहे, जांबू आहे, झारा, कासडा, भुसून, टाकेर, साकोम, अखंडे, ही सगळी कुलचिन्ह त्यांना अतिशय पूजक असतात. त्यांच्या प्रती त्यांच्या अतिशय श्रद्धाभाव असतात आणि त्यामुळे जे भिलावा कुलचिन्ह धारण करणारे आदिवासी कोरकू लोक आहेत ते या भिलावा वृक्षाला तोडत नाहीत, त्याला इजा पोहोचवत नाहीत किंवा त्याचा विध्वंस करत नाहीत. जांभूळ, जांबू ज्यांचं गोत्र आहे ते जांभळाची फांदी सुद्धा तोडत नाहीत. अर्थात जांभळापासून आलेल्या फळांचा आस्वाद ते घेत नाही असं नाही, फळांचा आस्वाद घेतात, पण जाणीवपूर्वकपणे त्या झाडाला पाय लागेल, त्याचा अवमान होईल, त्याचा विध्वंस होईल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य त्या कुलातले लोक करत नाहीत आणि म्हणून त्यांना कुलचिन्ह किंवा कुलदेवता असं म्हटले जाते. आणि या कुलदेवतेप्रती आदिवासी समाज अतिशय जागरूक आहे, अतिशय सावध आहे, अतिशय प्राणपणानं आपल्या त्या कुलचिन्हांप्रती आपली सद्भावना ते व्यक्त करतात आणि सगळ्या परंपरा आणि संकेत ते सांभाळत असतात. ती कुलदेवता डोंगर गोमूज सुद्धा आहे. म्हणजे ज्या पर्वताच्या पलीकडून सूर्यदेवता उदयास येते, सूर्य नावाची एक घटना उदयाला येते आणि सूर्यामुळे माणसाच्या जीवनातला अंधार नाहीसा होतो, तो कदाचित तो डोंगर घेऊन येतो असंही पूर्वीच्या काळामध्ये आदिवासींना वाटलं असेल आणि त्यामधून डोंगर गोमूज म्हणजे पहाड किंवा पर्वत देवता अशा पद्धतीचा तो देव सुद्धा मानला जातो. कोरकू समाजामध्ये या देवता परिवारामध्ये सर्वात महत्वाचा देव त्यांच्या मुख्य देवतांच्या व्यतिरिक्त मुठवा गोमूज, खेडा गोमूज, उरा गोमूज यानंतर सर्वात मोठा देव जर कोणता असेल तर तो महादेव आहे. महादेव शंकर हे अगदी आदी अनादी काळापासून इथल्या मूळ रहिवासींचं दैवत म्हणून पूजल्या जाते. अनार्यांचं प्रतीक म्हणून सुद्धा महादेवाच्या या संकल्पनेकडे बघितल्या जाते आणि प्रत्येक आदिवासी समाजामध्ये महादेवाच्या उपासना
आपल्याला पाहायला मिळतात. या महादेवाप्रती कोरकूंची खूप मोठी श्रद्धा आहे. त्याच्या संदर्भातल्या काही आख्यायिका सुद्धा आहे. आणि म्हणून त्यांच्या लोकगीतांमध्ये, मग त्या लोकगीतांमध्ये वेगवेगळे नावं मी पुढे सांगेल तुम्हाला, अतिशय समृद्ध त्यांची लोकगीत परंपरा आहे, मौखिक परंपरा आहे. त्यांच्या मौखिक परंपरामध्ये जी लोकगीतं आहेत, लोककथा आहेत, त्या लोकगीत आणि लोककथांमध्ये पुन्हा पुन्हा महादेवाचे उल्लेख येतात, शंकराचे उल्लेख येतात. आणि शंकर हा आमचा आराध्य आहे. रावणाचे उल्लेख येतात, मेघनाथाचे येतात, अगदी कुंभकर्णाचे सुद्धा येतात. एक राजा रक्षक म्हणून या लोकांचे सुद्धा उल्लेख त्या लोकगीतांमध्ये येत असतात. पुढे जाऊया आपण. तर हा महादेव हा सुद्धा त्यांचा एक प्रमुख आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. त्यानंतर या दैवत परंपरांमध्ये काही देवी परिवार सुद्धा आदिवासी कोरकू समाजामध्ये पाहायला मिळतात. निरनिराळ्या व्याधींचं, निरनिराळ्या संकटांचं निवारण करणाऱ्या ज्या काही देवी आहेत, त्या देवींप्रती सुद्धा कोरकू समाज आपला श्रद्धाभाव आणि आपली भावना, सद्भावना हा व्यक्त करतो. त्याच्यामध्ये खोकल्याला नियंत्रित करणारी जी देवता आहे तिला कुखली माय म्हणतात. काजण्या नियंत्रित करणारी देवता आहे, देवी आहे, तिला सनी माय. ताप, मलेरिया जे व्याधी आहेत त्यांचं निवारण करणारी देवता जरी माय. लहान मुलांचे रक्षण करणारी जी देवता आहे तिला माता माय, शीतला माता, मरोण माता असं सुद्धा म्हटलं जाते. प्लेग सारख्या साथी नियंत्रित करणारी देवता मरी माय. धरतीला कोरकू लोक इटा माय म्हणतात. इटा म्हणजे जमीन. आणि धरणीप्रती सुद्धा देवीचं एक श्रद्धा भाव ते अर्पण करत असतात. अशा पद्धतीनं इटा माय, मरोण माय, माता माय, जरी माय, सनी माय अशा पद्धतीच्या काही देवी सुद्धा कोरकू समाजामध्ये पूजल्या जातात. काही बाबा परिवार सुद्धा आहेत, जटांग बाबा, दाना बाबा, बिडीवाले बाबा. इथं सुद्धा आपल्याला एक बाबांचं ठाणं दिसते, मंडो बाबा. हे मंडो बाबाजवळ बसलेले आदिवासी कोरकू जन आहेत. तर अशा पद्धतीचे बाबा परिवार सुद्धा या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अन्य देवतांमध्ये निसर्ग देवतांचं जर स्वरूप पाहिलं तर त्यामध्ये दिया गोमूज म्हणजे सूर्यदेवता, रातो गोमूज म्हणजे चंद्रदेवता, कुला गोमूज, कुला म्हणजे वाघ, वाघ हा सुद्धा देवतेच्या रूपात कोरकू लोक पूजतात. कुला गोमूज म्हणजे वाघ देवता. सिटा गोमूज, सिटा म्हणजे कुत्रा, आणि कुत्र्याला सुद्धा देवतेच्या रूपामध्ये पूजण्याची प्रथा कोरकू समाजामध्ये आहे. ज्या सिटा याचा उल्लेख पहिल्या उत्पत्तीच्या कथेमध्ये आलेला आहे. उत्पत्तीच्या कथेमध्ये आलेला आहे. सिटा गोमूज, नागू गोमूज, कापटा गोमूज आणि सिंगेल गोमूज. सिंगेल म्हणजे अग्नी. सिंगेल म्हणजे अग्नी, अग्निदेवता. ह्या सगळ्या निसर्ग आणि प्राकृतिक जीवनामधून आलेल्या देवतांचे परिवार आहेत. आतापर्यंत ह्या सगळ्या देवतांचा आपण उल्लेख केलेला आहे. कोरकूंच्या जीवनामध्ये या व्यतिरिक्त काही श्रद्धाभाव अर्पण करणारे काही महापुरुष म्हणता येईल किंवा काही दैवत म्हटल्यापेक्षा काही राजे रक्षणकर्ते होऊन गेले आहेत. त्यांच्यामध्ये कोरकू लोक त्यांच्या लोकगीतांच्या माध्यमातून जे संदर्भ आपल्या समोर ऐकतात त्यावरून निश्चितपणे आपण मानू शकतो. अजूनही मेळघाटामध्ये मेघनाथ यात्रा भरते, ज्याचा स्तंभ या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. तो जवळजवळ 30 ते 35 फूट उंच असतो. त्याला आडवा एक लाकूड लावलेला आहे आणि दोन्ही बाजूला दोर लावलेले आहेत. होळी नंतर दुसऱ्या दिवशी ही मेघनाथ यात्रा भरते आणि या मेघनाथ यात्रेमध्ये भूमका बाबाला एका बाजूला इथं लटकवल्या जाते आणि दुसऱ्या बाजूला दोरांच्या सहाय्याने गावातील लोक त्याला गोल फिरवतात. अशा पद्धतीची एक ही स्पर्धात्मक आणि विधीत्मक एक प्रक्रिया आहे. तर ही मेघनाथाचं प्रतीक म्हणून इथं पूजले जाते. त्या यात्रेलाच नाव मेघनाथ यात्रा आहे. मेघनाथाचं प्रतीक म्हणून ती आजही अनेक गावांमध्ये सांभाळली जाते. त्यामागची एक आख्यायिका फक्त मी थोडक्यात सांगतो की मेघनाथ हे प्रतीक किंवा ही पूजा कशी असावी, त्या दंतकथेवरून कदाचित त्याचा संदर्भ आपल्याला लागण्याची शक्यता आहे. एकदा काय झालं की या कोरकू परिसरामध्ये विंध्याचलामध्ये बाहेरच्या एका आक्रमणकर्त्यांनी खूप उत्पात माजवला.
अर्थात बाहेरचे आक्रमणकर्ते कोण आहेत हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. सत्ता आणि स्वामित्व या भावनेने जे काही आक्रमणं होत गेलीत, त्या आक्रमणांचाच एक भाग तो असावा आणि त्याच्यामुळे त्या बाहेरून येणाऱ्या आक्रमणांमुळे कोरकूजन त्रस्त झालेत आणि त्रस्त झाल्यानंतर त्यांनी महादेवाची उपासना केली. पुन्हा आपलं महादेव हे उपास्य दैवत. महादेवाची उपासना केल्यानंतर महादेव प्रसन्न झालेत. महादेवाने आपला परमभक्त रावणाला त्या उत्पात करणाऱ्या माणसापासून किंवा त्या आक्रमणांपासून सोडवण्याकरता पाचारण केलं किंवा सांगितलं. रावणाने आपला पराक्रमी पुत्र मेघनाथ याच्यावरती कामगिरी सोपवली. मेघनाथाने ती कामगिरी अत्यंत आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी या विंध्याचलामध्ये जो काही बाहेरून आक्रमण करणाऱ्यांचा उत्पात वाढलेला होता त्याचा समूळ नायनाट केला आणि बाहेरच्या या संकटापासून कोरकूंचं संरक्षण केलं, रक्षण केलं. तेव्हापासून मेघनाथाच्या स्मरणार्थ होळीच्या नंतर ही मेघनाथ यात्रा भरते आणि विधिवत त्या यात्रेमध्ये मेघनाथाचं पूजन सुद्धा केल्या जाते. आजही आपल्याला मेळघाटामध्ये असे मेघनाथ खांब पाहायला मिळतील. या पुढे गेल्यानंतर कोरकूंच्या धार्मिक नेतृत्वाचा उल्लेख थोडासा ओझरता मी करतो की कोरकूंमध्ये एक धार्मिक नेतृत्व जे आहे त्याच्यामध्ये भूमका, परिहार आणि रजालिया हे 3 नावं फार महत्वाची आहेत. भूमका हा त्या गावातील लोकांमध्ये किंवा गावामध्ये राहत असतो आणि गावातल्या व्याधीपासून किंवा वेगवेगळ्या प्रकोपांपासून हा भूमका गावाचं रक्षण करतो. भूमकाच्या अंगात देव देवी येतात आणि मग देवगीत, ज्याला देवपूजना सिरिंज असं म्हटले जाते. सिरिंज म्हणजे गीत. त्या देवपूजना सिरिंजच्या तालावर आणि लईवर हा भूमकाच्या अंगामध्ये येतात आणि भूमका मग त्यामधून काही उपचार पद्धती सांगतो, नवसायास सांगतो, कधी कधी एखाद्या व्याधीवर उपचार सुद्धा करतो आणि असं त्या गावातल्या येणाऱ्या संकटापासून रक्षण करण्याचं काम भूमका करत असतो. अर्थात यामधून अनेक अंधश्रद्धा सुद्धा आणि अंधश्रद्धांच्या नंतर मग अतिशय वाईट परंपरा सुद्धा आलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण भूमका हे त्या कोरकूंचं एक धार्मिक नेतृत्व आहे, त्याच्यावर कोरकूंची अगाध श्रद्धा आहे. परिहार हा त्या भूमकानंतरचं दुसरं एक धार्मिक नेतृत्व आहे. त्या गावामध्ये जी पूजा विधी आहे, विधी विधान आहे, जे काही कर्मकांड आहे ते करण्याचं काम हा परिहार करत असतो. आणि रजालिया हा भूमका आणि परिहार या दोघांना मदत करणारा असतो. भूमका आणि परिहार यांची देवभाषा ही फक्त रजालियाला कळत असते आणि रजालिया ती देवभाषा जी कूट भाषा आहे ती कूट भाषा मग तिथं जमलेल्या आदिवासी लोकांना समजावून सांगत असतो. अशा पद्धतींच्या या समाजामध्ये भूमका, परिहार आणि रजालिया या धार्मिक नेतृत्वांना खूप मोठा मान आहे. विवाह प्रथेच्या संदर्भात थोडा आता आपण विस्तारशा घेऊया की कोरकू समाजामध्ये विवाह संस्कार आणि विवाहाच्या फार महत्वाच्या प्रथा आहेत. या विवाह परंपरेमध्ये एक वधूमूल्य विवाह आहे. वधूमूल्य विवाह कोरकू समाज हा मातृसत्ताक आहे असं ठामपणे जरी आपण म्हणू शकलो नसलो तरी कोरकू समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे. स्त्रियांच्या मताला किंमत आहे. स्त्रियांना सन्मानाने वागवल्या जाते. निर्णय प्रक्रियेमध्ये तिला सहभागी करून घेतले जाते. अगदी बाजाराला जात असताना, शेतामध्ये जात असताना स्त्री पुरुष हे खांद्याला खांदा लावून जाऊन काम करत असतात आणि कुटुंबाच्या किंवा कुठल्याही निर्णयामध्ये स्त्रीला समभागी करून घेतले जाते. आणि म्हणून वधूमूल्य विवाह हा पहिला विवाह आहे, ज्याला गोनोम ब्याव असं कोरकूमध्ये म्हणतात. गोनोम म्हणजे वधूमूल्य. आपल्या नागर समाजामध्ये ज्या पद्धतीने नवरा किंवा मुलगा हा मुलीच्या वडिलांकडनं हुंडा घेतो, अगदी त्याच्या उलट कोरकू समाजामध्ये मुलीच्या वडिलांना मुलाच्या वडिलांकडनं वधूमूल्य मिळत असते आणि हे वधूमूल्य घेऊन त्या मुलीचा विवाह केला जातो. हे वधूमूल्य म्हणजे गोनोम ब्याव याच्या काही पद्धती आहेत, विवाह निश्चित करण्याच्या पद्धती आहेत. या विवाह निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये जो मध्यस्थ असतो त्याला शितोड्या असं म्हणतात. हा शितोड्या त्या दोन वर आणि वधू पक्षातील लोकांचा संवाद घडून आणत असतो. पण हे संवाद सुद्धा एका सांकेतिक परंपरेने पुढे जात असतात. बरेचदा थेट वर पक्षाचे लोक वधू पक्षाच्या घरी जात नाहीत.
आणि वधू पक्षाचे लोक तर वर पक्षाकडे मुळीच येत नाहीत, कारण वधी पिता हा अतिशय प्रतिष्ठेचा आणि तो अतिशय महत्वाचा मानला जातो, कारण मुलगी त्याची असते, तो देणारा असतो आणि देणारा हा मोठा असतो आणि त्याच्यामुळे वधू पिता हा कधीही वर संशोधनासाठी जात नाही. वराकडले लोक वधू संशोधनाकरता त्या गावामध्ये येतात. थेट त्या गावामध्ये आल्यानंतर त्या वधू पित्याच्या घरी जाण्याची हिंमत कोणाची होत नाही, अजूनही होत नाही. गावामध्ये कोणाच्या ते ओळखीच्या घरी ते उतरतात आणि मग त्याच्या सांकेतिक 2 परंपरा मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. विवाह निश्चितीच्या, की रात्री 4-5 जण, जो मध्यस्थ ज्याला सितोड्या म्हणतात तो, आणि वरपक्षाकडे 4-5 लोक वधू पित्याच्या अंगणामध्ये घोंगडी टाकून बसतात, रात्रभर तिथं बसतात. त्याची चाहूल वधू पित्याला आलेलीच असते की आपल्या मुलीसाठी हे विवाह प्रस्ताव घेऊन आलेले आहेत. पण तो विवाह प्रस्ताव जर त्या वधू पित्याला मान्य नसेल तर वधू पिता घराच्या बाहेर सुद्धा येत नाही आणि त्यांना सिडू पिण्याचं आमंत्रण देत नाही. सिडू म्हणजे दारू, मोह फुलापासून बनवलेली दारू. सिडू पिण्याचं आमंत्रण देत नाही. सकाळी ते सर्व लोक समजून जातात की वधू पित्याला हा प्रस्ताव मान्य नाही, ते आपल्या घराकडे निघून जातात. पण वधू पित्याला जर तो विवाह प्रस्ताव मान्य असेल तर वधू पिता अगदी बाहेर येऊन त्यांना सिडू पिण्याचं आमंत्रण देतात आणि मग तिथं तो विवाह निश्चित होतो. विवाह निश्चित झाल्यानंतर वधूमूल्य कसं निश्चित होते तेही तिथं ठरते. वधूमूल्य निश्चित होत असताना घरातली स्त्री एका ताटामध्ये धान्याचे दाणे घेऊन येते आणि त्या धान्याचे दाणे काही वरपक्षाकडे सरकवले जातात. 15 दाणे म्हणजे 1500 रुपये, 20 दाणे म्हणजे 2000 रुपये. वरपक्षाकडे लोक ते जास्त होतात म्हणून त्यातले 5 दाणे काढून ठेवतात, मग ते 10 दाणे पुन्हा वरपक्षाकडे सरकवतात. वरपक्षाकडे लोक मानत नाहीत की त्यात पुन्हा 2 दाणे टाकतात. अशा पद्धतीनं सरकाव होऊन विवाह वधूमूल्य निश्चिती होते आणि वधूमूल्य निश्चिती होऊन मग पुढे विवाह संस्काराच्या प्रथा होतात. याला गोनोंब्याव असं म्हणतात. एक लांबजाना विवाह कोरकू समाजामध्ये तो फारच घातक आहे. लांबजाना म्हणजे गुलाम सदृश्य जगणं. लांबजाना म्हणजे आपण ज्याला घर जावई म्हणतो तशा पद्धतीचा विवाह. ही लांबजाना पद्धत का पडली त्याचे 2 कारण आहेत. एक तर त्या गावातील सधन व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीला एकुलती एक मुलगी आहे तो व्यक्ती जर आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात जाऊ नये आणि दुसऱ्या मुलानेच आपल्या घरात येऊन पुढचा संसार करावा यासाठी मग एखाद्या गावातल्या मुलाला किंवा प्रस्ताव मांडला जातो. तो जर गरीब असेल तर वधूमूल्य त्याच्याकडून न घेता त्याला आपल्या घरामध्ये घर जवळ म्हणून आणले जाते आणि त्याला लांबजाना असं म्हणतात. बरेचदा असे होते, पण या लांबजानाला फार मोठी प्रतिष्ठा नसते कारण तो घर जवळ असतो. दुसरा एक प्रकार असा आहे याच्यामध्ये की ज्या मुलाला वधूमूल्य देण्याची ऐपत नाही, तो मुलगा किंवा त्याच्या मुलाचे वडील त्या मुलाला त्या वधूच्या पित्याकडे 8, 10 किंवा 5-6 वर्षाकरता काम करण्याकरता ठेवतात आणि मजूर म्हणून तो त्यांच्या घरी राहतो, घरगडी म्हणून राहतो, शेतातली कामं करतो, शेणामातीची कामं करतो. या कालावधीमध्ये त्या घरातली मुलगी त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. तो केवळ एक मजूर आहे या भावनेतून त्यांना 4-5 वर्ष सांभाळल्या जाते किंवा वागवल्या जाते. या काळामध्ये जर त्यांनी त्या मुलीचा विश्वास संपादन केला आणि त्या वधूपित्याचा विश्वास संपादन केला तर 4-5 वर्षानंतर विधिवत पंचायतीमध्ये बसून त्या दोघांचा विवाह निश्चित केला जातो आणि यानंतर सुद्धा तो मुलगा या घरामध्ये घर जवळ म्हणून राहतो. अर्थात ही एक गुलाम सदृश्य प्रथा असल्यामुळे मध्यंतरच्या कालखंडामध्ये आमच्या अमरावती जिल्ह्यातील खासदार सुदाम काका देशमुख यांनी खूप मोठं आंदोलन या लांबजाना सदृश्य गुलाम सदृश्य विवाह पद्धतीच्या विरुद्ध केलं होतं. पुनर्विवाह सुद्धा या समाजात होतो. विद्वांचा पुनर्विवाह होताना कुठलेही शुभ अशुभ संकेत पाडले जात नाहीत. एखाद्या मुलीचा पती जर अकाली गेलेला असेल तर तिला पुनर्विवाह करण्याचा पूर्ण अधिकार असतो, किंबहुना घरचे लोक पुढाकार घेऊन तिचा पुनर्विवाह करून देतात. आपल्या नागर समाजामध्ये वधू विद्वांना जशा पद्धतीने अशुभ मानल्या जाते तिला अतिशय शोचनीय असं जीवन जगावं लागते.
अतिशय हालाखीचं जीवन जगावं लागते, तिला अनेक दुष्प्रथांना बळी पडावं लागते, तशा पद्धतीचं कुठलंही पातक किंवा कुठलंही हे त्यांच्या वाट्याला येत नाही. उलट समाज आणि कुटुंबातले लोक पुढाकार घेऊन त्या विधवा झालेल्या मुलीचा पुनर्विवाह करून देतात. पुनर्विवाहामध्ये स्त्री पुरुष समानता हा भाग निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. एक घरघुसी विवाह आहे, त्याला हटागम विवाह म्हणतात. हटागम म्हणजे हट्ट करून एखाद्या घरामध्ये प्रवेश करणे आणि याच मुलाशी मला लग्न करायचं आहे, दुसऱ्या कोणाशीच करायचं नाही, अशा पद्धतीचा आग्रह करून एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या घरामध्ये प्रविष्ट होत असते. त्या घरातले लोक तिला काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, हाकलून देण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती खूप हट्टाग्रही असते. ती घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही. मग तिला त्रासही दिला जातो, पण त्रास सुद्धा सहन करते आणि मग काही दिवसानंतर ती त्या घरातल्या लोकांचा विश्वास संपादन करते, मुलाचे विश्वास संपादन करते आणि मग त्यांच्यामध्ये जर सहमती झाली तर गाव पंचायत त्यांना विवाह करण्याची अनुमती देते. या प्रकारामध्ये ती मुलगी स्वतःहून त्या घरामध्ये हट्ट करून गेलेली असल्यामुळे त्या मुलाच्या वडिलांकडनं मुलीच्या वडिलांना वधू मूल्य हे पूर्णपणे मिळत नाही, ते अर्धच मिळते. कारण की मुलगी स्वतःहून त्या घरामध्ये प्रविष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे वधू पित्याला केवळ अर्ध वधू मूल्य मिळते आणि अर्ध वधू मूल्य हे या पंचायतीमध्ये जमा करावं लागतं आणि त्या आधारे मग ते गावाभोजन वगैरे दिले जाते. एक सहपलायन विवाह आहे आणि हा फार अतिशय लोकप्रिय विवाह या समाजामध्ये अजूनही प्रचलित आहे. म्हणजे आपल्या नागर समाजामध्ये मुला मुलींना स्वतःच्या भावी जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, स्वतःचा जीवन साथीदार सुद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. आई वडिलांनी जे काही ठरवलं आहे त्याला गुमानपणे आपण स्वीकारत असतो. आपल्या स्वतःच्या भावना आणि स्वतःच्या इच्छांना कुठल्याही प्रकारचा अवकाश आपल्याला मिळत नाही. हे जे नागर जीवनातलं एक अतिशय वाईट दृश्य आहे ते आदिवासी समाजामध्ये नाही. आदिवासी समाजामध्ये मुलाला आणि मुलीला स्वतःचा जीवन साथीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच सहपलायन विवाह सुद्धा होतात. जर मुला मुलीची कुठे बाजारामध्ये घुंगरू बाजार आहेत, घुंगरू बाजार हा तर आदिवासी कोरकू तरुण तरुणींचा बाजार म्हणून ओळखला जातो. दिवाळीनंतरचे पुढचे 10 दिवस मेळघाटामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जे घुंगरू हाटी नावाचे बाजार भरतात, हे खऱ्या अर्थाने कोरकू मुला मुलींच्या परिचयाचे बाजार असतात. अतिशय नटून थटून कोरकू मुलं मुली या बाजारामध्ये फिरतात, एकमेकांच्या ओळखी करून घेतात आणि ओळखीचं रूपांतर जर त्यांना असं वाटलं की आपण सहजीवनामध्ये करू इच्छितो, करू शकतो, तर ते सहपलायन सुद्धा करतात आणि सहपलायन केल्यानंतर कुठल्या तरी गावामध्ये आपल्या नात्या गोत्याच्या व्यक्तीकडे ते राहतात. गावामध्ये बातमी पसरते, गावामध्ये पंचायत बसते, गावातील लोक त्या युगुलूला पकडून आणतात किंवा मग घेऊन येतात आणि मग पंचायती समोर त्यांची सहमती जर एकमेकांनी दिली तर पंचायतीच्या सहमतीने त्यांच्या अनुमतीने त्यांचा विवाह निश्चित केला जातो. पण या विवाह निश्चितीमध्ये सुद्धा तेच की ती मुलगी स्वतःहून पडून गेलेली आहे, मुलगा सुद्धा पडून गेलेला आहे. त्यामुळे मुलीच्या वडिलांना मुलाच्या वडिलांकडून फक्त अर्धवधू मूल्य मिळते आणि अर्धवधू मूल्य हे पंचायतीमध्ये जमा करावं लागतं दंडाच्या स्वरूपामध्ये, कारण की मुलांनी त्या मुलींच्या सोबत पडून गेलेले आहे आणि दंडाच्या स्वरूपात ते गाव पंचायतामध्ये जमा होते आणि गाव पंचायत मग त्या दंडाच्या रकमेमधून गाव भोजन देते. अशा पद्धतीचे हे सहपलायन विवाहाला सुद्धा जात मान्यता आणि त्यांना अनुमती देण्याचा एक उदार मतवाद आपल्याला आदिवासी समाजामध्ये पाहायला मिळतो, जो नागर जीवनामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. अपहरण विवाह सुद्धा क्वचित असतात. आटासाटा विवाह फार लोकप्रिय आहे. बहीण भावांचं लग्न जर उपवर झालेले असतील तर मग आपली बहीण त्या घरात द्यायची आणि तिकडच्या मुलीला आपल्या घरात आणायचं. अशा पद्धतीचं एक आदान प्रदान, ज्याला विनियोग विवाह पद्धती म्हणतात, त्या विनियोग विवाह पद्धतीच्या निमित्ताने एक सुकरता आणि सुलभता कोरकू जनजीवनामध्ये यासाठी येते की या विनिमय विवाह पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारचं वधू मूल्य देण्याची गरज पडत नाही आणि तो व्यवहार अतिशय सुकर होतो. दीर भावजय विवाह सुद्धा आहे. बरेचदा एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादा मुलगा अकाली गेलेला असेल तर त्या घरातल्या दीरासोबतच त्या नवविवाहितेचं लग्न लावून दिल्या जाते. ते यासाठी सुद्धा लावून दिले जाते
की या घरामध्ये जी नवविवाहिता आपण आणलेली असते ती वधूमूल्य देऊन आणलेली असते, आणि वधूमूल्य देऊन आणलेली विवाहिता जर दुसऱ्याच्या घरामध्ये गेली तर आपल्याला काहीही मिळणार नाही, मिळेल ते फक्त अर्ध वधूमूल्य. आणि आपल्या मुलाला जर दुसऱ्या घरातली मुलगी करून आणायची आहे तर पूर्ण वधूमूल्य द्यावं लागेल. असा जो भाग आहे तो टाळावा आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यातला विनियोग व्हावा, यासाठी बऱ्याच कुटुंबामध्ये विधवा झालेल्या भावजयशी, बहिणीशी त्या दिराचं लग्न लावून दिले जाते आणि तो सुद्धा अतिशय महत्वाचा विवाह प्रकार मानला जातो. अशा पद्धतीचे हे विवाहाचे प्रकार सुद्धा आहेत. मित्रांनो, भरपूर गोष्टी आहेत. पुढे फक्त जाता जाता मी काही स्लाइड तुम्हाला दाखवतो, ज्या कोरकूंच्या सांस्कृतिक जीवनाचं फार मोठं वैभव आहे. हे घरगुती वस्तू आहेत. घरगुती वस्तूंमध्ये छोटीशी टोपली आहे तिला पल्ली म्हणतात, तिच्यापेक्षा थोडी मोठी आहे तिला टुकणी म्हणतात, त्यापेक्षा थोडी मोठी आहे तिला डेंडवा म्हणतात, आणि त्याच्यापेक्षा मोठी टोपली आहे तिला किल्ला म्हणतात. खाली डुबरू हे पेरणीची साधनं आहेत. या पेरणीच्या साधनांनी वरती ती चाळा आहे त्याला आपण चाळ म्हणतो, आणि ते डुबरू हे सगळे लाकडाचे असतात आणि त्या आधारे मग पेरणी केल्या जाते, टिफनवरती ठेवल्या जातात. ही घरातली कुठी आहे. अन्नधान्य साठवण्यासाठी घराच्या मध्ये एका कोपऱ्यामध्ये मातीपासून बनवलेली अतिशय सुंदर आणि आकारबद्ध या कुठीमध्ये कितीही वर्ष धान्य ठेवलं तरी ती वाया जात नाही अशा पद्धतीची ती जी रचना असते ही कुठी आहे. अशीच एक छोटीशी कुठी कोपऱ्यामध्ये आहे, तिला डुबलीज म्हणतात, आणि वरती घिसी आहे. हे मातीचं जातं आहे. ही मातीची जी जातं आहे तर या आधारे कोरकू आपल्या घरातील जे धान आहे ते धान तयार करतात. दोन प्रकारची जाती असतात, एक घिसी आणि जाटी. जाटी हे दगडाचं असते आणि घिसी हे मातीचं तयार केलेलं जातं असते, ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. कोरकूंची वाद्य याच्यामध्ये ही थपटी आहे, हे घुंगूर थपटी आहे, ढोल आहे, डमरू हे देवपूजना सिरीजमध्ये वापरल्या जाणारं एक वाद्य आहे. थपटी हे सुसून गदुली या नृत्य प्रकारामध्ये वापरले जाते. ढोल हे ढांडेल आणि दंडा नृत्य याच्यामध्ये वापरले जाते. टिमकी हे फगनाई गीतामध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणारं एक अतिशय महत्वाचं वाद्य आहे, जे मातीच्या भांड्यापासून बनवले आहे. त्याला वरती चांबडी लावलेली आहे आणि अतिशय त्याचा टणत्कार हा अतिशय गुंजन करणारा असतो. आणि पावी हे अतिशय महत्वाचं वाद्य कोरकू समाजामध्ये आहे. ढोल आणि पावी या दोन वाद्यांना अतिशय महत्व आहे. ढोल पावी का बाजा कोरकू राजा अशी एक म्हण कोरकूमध्ये आहे की ढोल पावी का बाजा, ज्याच्याजवळ ढोल आणि पावी आहे तो खऱ्या अर्थाने कोरकू राजा आहे. अशा पद्धतीचे हे वाद्य सुद्धा आहे. मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे, फक्त ओझरते ह्या स्लाइड मी तुम्हाला दाखवतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. ढांडेल सिरिंज आहे. वैशाख ज्येष्ठ अमावस्येच्या वर्षा ऋतूचे स्वागत करण्यासाठी भवई हा उत्सव मनवला जातो, साजरा केला जातो. आणि या भवईचे दोन प्रकार आहेत, एक रान भावे आणि एक चिखल भावे. रान भावे हा प्रामुख्याने वैशाख ज्येष्ठ अमावस्येला साजरा केला जातो आणि या दिवशी जे लोकगीत गायले जाते त्याला ढांडेल गीत असं म्हणतात. या ढांडेल गीतामध्ये हातामध्ये लाकडी काठ्या असतात आणि गोलाकार फेर घेत घेत एकमेकांच्या दंड्यांवर दंडे मारत हे अतिशय लयबद्ध आणि अतिशय स्वरबद्ध हे गीत गायले जाते. हे फक्त एकाच दिवशी गायले जाते. वैशाख ज्येष्ठ अमावस्या एकाच दिवशी या गीताचं सादरीकरण होते. वर्षभर मात्र हे गीत गायला जात नाही. या पुढचं जे गीत आहे ते दंडा गीत आहे. ढांडेल गीतामध्ये प्रामुख्याने पर्जन्याचं आवाहन केलेलं असते आणि पर्जन्य ऋतूची सुरुवात झालेली असते आणि कोरकू समाज हा निसर्गपूजक आहे, कृषी संस्कृती जोपासणारा आहे. या वर्षी पाऊस चांगला पडला तर भूमी ही सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीचं आवाहन त्या पावसाला या गीतांच्या माध्यमातून केले जाते दंडार गीतामध्ये. त्याप्रमाणे पुढचं दंडा गीत आहे. या दंडा गीतामध्ये ज्येष्ठ अमावस्येपासून या दंडा गीतामध्ये जी सुरुवातीला
लय सुरू आहे याला लेंगी म्हणतात. आणि दोहा आहे. या गीताच्या सुरुवातीला ही लेंगी गायला जाते. या लेंगीमध्ये प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर पुढच्या गीतामध्ये सादर होते. ते आपण पाहूया. मित्रांनो, यानंतर एक डोलार सिरीज आहे. प्रामुख्याने जिरोतीपासून तर पोळ्यापर्यंत या गीताचं पर्व असते. हा स्त्रीप्रधान लोकगीत प्रकार आहे. आषाढीला किंवा जिरोतीला सासरी गेलेल्या सगळ्या मुली माहेरी येतात. भाऊ त्यांना घ्यायला जातात आणि अतिशय आग्रहपूर्वक त्या बहिणींना आपल्या गावामध्ये आणतात. ह्या बहिणी जवळजवळ 1 महिना आपल्या माहेरवासामध्ये असतात. माहेरच्या या संपूर्ण वातावरणामध्ये त्या फुलपाखराप्रमाणे बागळत असतात आणि सगळ्या महिला आणि त्या मुली मग गावामध्ये एक मोठा झुला बांधलेला असतो. त्या झुल्यावर 10-10, 11, 12-12 मुली एकत्र बसून दिवसभर झुलत राहतात आणि जी गीतं गातात त्यांना डोलार सिरीज म्हणतात. या डोलार सिरीज मध्ये प्रामुख्याने बहीण भाऊ आणि कौटुंबिक भावभावना अभिव्यक्त झालेल्या असतात. स्त्री मनाचा एक उत्कट आविष्कार म्हणजे डोलार सिरीज आहे. डोलार हे चिरुडी गीत आहे. हे सुद्धा स्त्री प्रधान गीत आहे. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये आषाढ महिन्यापासून ते अश्विन महिन्यापर्यंत हे लोकगीत गायले जाते आणि या गीतांमधून स्त्री मनाचा एक उत्कट आविष्कार, कौटुंबिक भावभावना, सासर माहेर मधले ताण अनुताण, अगदी त्यामधल्या अतिशय उत्कट भावना ज्या आपल्या भोंडल्याच्या गाण्यांमधून आपण आपल्या स्त्रिया व्यक्त करत असतात, तशा पद्धतीचा एक उत्कट आविष्कार, स्त्री विश्वाचा एक अस्मिता आणि स्वतंत्रतेचा स्वर या गीतांमधून मुखर झालेला असतो आणि एक मनोरंजनपर, थट्टात्मक आणि अंतर्मनातल्या भावनांचं आविष्करण करणारं हे लोकगीत आहे. अरे आयुष, हे सुरू. या गीतामध्ये ह्या महिला एकमेकांच्या समोर प्रश्नोत्तराच्या रूपाने संवाद साधत आहेत की तेल का पानी तेलन दे, राई का पानी तेलन दे, तुम्हारा सासुरा बुलासी हो, तुम्हारा सासू बुलासी हो, असं ती म्हणते. तेव्हा त्या उभ्या असणाऱ्या महिला काय म्हणतात, हम नाही जाऊस हो, हम नाही जाऊस हो, म्हणजे सासरा आणि सासू जर बोलवत असेल तर आम्ही जाणार नाही. पण मग पुढच्या गीतामध्ये ते तुझा नवरा बोलवत आहे असं म्हटल्यानंतर हम जाऊस हो अशा पद्धतीचा पती बद्दलचा एक भाव त्यामधून व्यक्त होतो. किंवा माहेरचे लोक बोलवत आहेत तर मग मी जाईल, माहेर सासरचे लोक बोलवत असतील तर नाही जाणार. जसं भोंडल्याच्या गीतामध्ये आहे, आला माझा सासरचा वैद्य, दिसतो कसा बाई राजावाणी बाई राजावाणी, किंवा सासरचा वैद्य भिकाऱ्यावाणी आणि माहेरचा वैद्य राजावाणी. अगदी त्याच स्त्री भावना या गीतामधून व्यक्त झालेल्या आहेत. असे असंख्य. हे खंडेरा गीत आहे. हे
खरं म्हणजे विधी गीत आहे आणि मेळघाटामध्ये मेघनाथ यात्रेच्या दरम्यान हे गीत गायले जाते. फगनाई सिरिंज हे होळी गीत आहे. अगदी महिला दसऱ्यापासून आणि पुरुष मंडळी दिवाळीपासून हे गीत दररोज आपल्या अंगणामध्ये बसून समूहाने गात असतात. पुरुष मंडळी गोलाकार भागामध्ये बसून मध्यभागी टिमकी, ढोल आणि झांज याच्या आधारावर हे गीत गात असतात आणि महिला ह्या एका रांगेमध्ये उभ्या राहून डुलत डुलत आणि मागे पुढे होत होत हे गीत गातात. तर याला फगनाई गीत म्हणतात. हे होळी गीत आहे आणि हे एकमेव असं होळी गीत आहे की जे दीर्घ काळ आदिवासी समाजामध्ये गायले जाते आणि जणू काही होळीचा पूर्वानुभव आणि त्याचं स्वागत करणार हे लोकगीत आहे. यातल्या भावना सुद्धा अतिशय निसर्गनिष्ठ असतात, भावनानिष्ठ असतात. उत्कट भावनांचा आविष्कार, कौटुंबिक, निसर्गपर, सौंदर्य आणि शृंगारपूर्ण अशा भावना या गीतांमधून पाहायला मिळतात. याला फगनाई गीत म्हणतात, जे होळीशी संबंधित आहे. मित्रांनो, झामटा गीत, फगवा गीत आणि एक होरियार गीत, हे जे 3 गीतं आहेत, हे 3 गीतं प्रामुख्याने होळी गीतं म्हणून ओळखली जातात. मेळघाटामध्ये कोरकू आदिवासींचा सर्वात मोठा सण हा होळी असतो आणि या होळीच्या निमित्ताने अगदी दूरदेशी रोजगाराच्या निमित्ताने गेलेले लोक सुद्धा अगदी कितीही दूर असले तरी गावाच्या दिशेने त्यांची पावलं वळतात आणि संपूर्ण कोरकू हे मेळघाटामध्ये एकवटलेले असतात. जवळजवळ 5 दिवस चालणारा हा होळी उत्सव असतो. नागर जीवनामध्ये होळी ज्या दिवशी पेटवल्या जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी कोरकू समाजामध्ये होळी उत्सव साजरा होतो, होळी दहन होते. कोरकूंची होळी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची आहे. कोरकूंच्या गावामध्ये 2 होळी पेटवल्या जातात, एक मोठी होळी आणि दुसरी लहान होळी. मोठी होळी आणि लहान होळी या दोनही होळींचं विधिवत पूजन हे गाव पाटील यांच्या हस्ते केले जाते आणि गाव पाटलांना रीतसर आदरपूर्वक निमंत्रण देऊन त्यांच्या हस्ते या होळीचं पूजन होते आणि नंतर मग होरियार गीत, झामटा गीत आणि फगवा गीत हे 3 प्रकारचे लोकगीतं पुढच्या 5 दिवसांमध्ये सादर होत असतात. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आवडेल किंवा तुम्हाला एक उत्कंठा म्हणून सांगायला आवडेल की होरियार, झामटा आणि फगवा आणि फगनाई या सर्व गीतांमध्ये त्यांच्या दैवतांचे संदर्भ येतातच. त्यांच्या आराध्य दैवतांचे संदर्भ येतात, निसर्गाचे संदर्भ येतात, त्यांच्या कौटुंबिक भावभावना येतात, त्यांचे शृंगार रसपूर्ण वर्णन येतात आणि त्यासोबतच या 4ही गीतांमध्ये मेघनाथ, रावण आणि कुंभकर्णाचे सुद्धा संदर्भ अनेक ठिकाणी येतात. रावणाची आरती सुद्धा होरियार गीतामध्ये आहे. आता वेळ नाही, नाहीतर मी तुम्हाला ती वाचून दाखवली असती. होरियार गीत, झामटा गीत आणि फगनाई गीत या 3ही गीतांमध्ये रावणाचे आणि मेघनाथाचे अनेक संदर्भ येत असतात. या ठिकाणी आपल्याला वेळ नाही, फक्त मी एक एक स्लाइड दाखवतो आणि पुढे जातो. हे होरियार गीत. या गाण्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, रामना पवना डोके डो रावणा डो, अशा पद्धतीचे संदर्भ अनेक गीतांमध्ये. झामटा गीत हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं गीत आहे. या गीतामध्ये हे फगवा गीत. हे गीत प्रामुख्याने फगवा म्हणजे बक्षीस मागण्यासाठी गायले जाते. मेळघाटामध्ये होळी पेटवल्यानंतर पुढचे 5 दिवस गाव पटेल यांच्याकडनं पहिला फगवा घेतल्यानंतर कोरकू लोक
हे दुसऱ्या गावामध्ये किंवा रस्त्यामध्ये येणाऱ्या नागर लोकांना अडवून त्यांच्याकडून फगवा वसूल करतात. 5ही दिवस अतिशय आनंदाचं उधाण आले असतं, हर्षोल्लास असतो आणि विमुक्त अशा आनंदामध्ये सर्व कोरकूजन हे रस्त्यामध्ये किंवा गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन फगवा मागतात. आणि या फगवा मागत असताना जे आहेत, बेचो तुम्हारे जोरू को देओ हमारा फगवा, बेचो तुम्हारे बहन को देओ हमारा फगवा, बेचो तुम्हारे माय को देओ हमारा फगवा, अशा पद्धतीच्या गीतात्मक त्या लयीमधून ते गाणं गायला जाते. तेव्हा हे फगवा गीत ज्याला अशा पद्धतीनं. आणि मित्रांनो, हे गोगुलिया सिरींज आहे आणि पुढचं चाचरी सिरींज आहे. हे दोनही गीतं चैत्र वैशाख महिन्याच्या रात्रीच्या शीतल वातावरणामध्ये रात्रीच्या धुंद अवस्थेमध्ये गायल्या जातात. रात्रीचे 2 भाग पडतात, एक पूर्व रंग असतो आणि एक उत्तर रंग असतो. रात्रीच्या पूर्व रंगामध्ये गोगलिया गीत गायले जाते आणि 12 वाजल्यानंतर रात्रीच्या मध्यंतरानंतर आपोआप त्यांचे पाय चाचरी गीतांवर फिरकतात. अतिशय लयबद्ध, अतिशय सुमधुर नृत्य आणि गायन असा हा संमिश्र गीत प्रकार आहे. अशा पद्धतीनं हे लोककलांचं वैभव कोरकू आदिवासी जमातीमध्ये आहे. सुसून गदुली हा अतिशय लयबद्ध आणि आकर्षित करणारा नृत्य प्रकार हा कोरकूंचा एक वैभव आहे की जे सुसून गदुली केल्याशिवाय कोरकूंच्या कुठल्याच सांस्कृतिक जीवनाला पूर्णता येत नाही. सुसून आणि गदुली हा संमिश्र नृत्य प्रकार आहे. गदुली जर एकत्र असेल तर ते स्त्रियांचं नृत्य असते, सुसून स्वतंत्र असेल तर ते पुरुषांचं असते आणि सुसून गदुली एकत्र असेल तर ते संमिश्र असते. आपण पाहूया. अरे आयुष, या ठिकाणी भरपूर वेळ झाला आहे आणि मला आपल्या प्रश्नांकडे सुद्धा लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. पण कोरकू जनजीवनाचं लोकसंस्कृतीचं एक वैभव या निमित्ताने आपल्यासमोर मला प्रस्तुत करता आलं आणि ती संधी सिंधू जन अकादमीनं प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत. कोरकू आणि अवकाश ज्ञान किंवा ॲस्ट्रॉलॉजी याबाबत काही माहिती सांगता येईल का? सर, यामध्ये काही नेमकेपणाने जरी नसली तरी रातो गोमोज, दिया गोमोज आणि चिरिया अफिल अशा पद्धतीने. चिरिया अफिल म्हणजे आपल्या आकाशामध्ये जे 7 बुडींचं खाटलं म्हणतो आपण किंवा शुक्र तारा म्हणतो, या शुक्र ताऱ्याच्या संदर्भातली अतिशय शास्त्रोक्त माहिती आजही कोरकूंजवळ आहे. त्यामुळे अवकाश ज्ञान हे निसर्गतः त्यांना आहे, कारण मुळातच हे प्राकृतिक जीवनाशी संबंधित आहे. सूर्य, चंद्र, शुक्र, आकाशातील वेगवेगळे तारे, इफिल म्हणजे तारा, या ताऱ्यांवर सुद्धा त्यांच्या जीवनाचं एक स्वरूप अवलंबून असते आणि म्हणून शास्त्रोक्त नसलं तरी व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं त्यांचं अवकाश ध्यान त्यांच्यापुरतं पुरेसं आहे. आणखी एक तोच प्रश्न. यादव तरटे सर, आपण प्रश्न विचारला. तर काही सीमित स्वरूपामध्ये कोरकूंना अवकाश ज्ञान आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या संदर्भातली माहिती आहे, पण ती त्यांच्या व्यवहार ज्ञानापुरती आहे. त्याला आपण शास्त्रोक्त चौकटीमध्ये बसवू शकणार नाही. स्त्री पुरुष भेद नाहीत हे विशेष आहे, बरोबर आहे. मी जे सांगितलं आहे की या समाजामध्ये स्त्री पुरुष भेद नाही. अगदी दारू जरी प्यायची असेल, ज्याला सिडू म्हणतात, ते नवरा बायको सोबत बसून पितात. मुलगा आणि मुलगी आणि बाप स्वतः सोबत बसून पितात. बाजाराला सुद्धा जायचं असेल तर माणूस, पुरुष एकटा जात नाही, सोबत स्त्री असते. अगदी घरचे सर्व निर्णय ते घेत असतात. कोणते पीक घेतात, बरोबर आहे की कोरकू समाजामध्ये एक स्वतंत्र पीक पद्धती आहे. अगदा माळरानाचा प्रदेश आहे, उंच सकल प्रदेश आहे, भरपूर पर्जन्य पडत असते. त्याच्यामध्ये कोदो, कुटकी, भातली आणि सावा हे धान्याचे स्वतंत्र प्रकार कोरकूंचे आहे आणि अतिशय प्रोटीनयुक्त आहे. म्हणजे आज जर आपण कुपोषणाची गोष्ट केली, आता मेळघाट हा कुपोषणाकरता प्रसिद्धच आहे, पण तरी सुद्धा त्यांची जी मूळ पीक पद्धती आहे ती जर आपण बघितली तर त्या पीक पद्धतीमधून त्यांचं अतिशय चांगल्या रीतीनं प्रोटीनयुक्त भरणपोषण होऊ शकते. आजही कोरकू लोक हे पीक पेरतात आणि सीमित प्रकारामध्ये का होईना त्यांच्या भोजनामध्ये समावेश असतो. कोरकू अवकाश
सर प्रत्यक्षात भेटायला आवडेल. कुणकुण आपलं वा जरूर या सर. तुम्हाला मला आनंद होईल. तुम्ही जरूर या. मी तुम्हाला कोरकू लोकजीवन आणि ही संस्कृती अवश्य दाखवेन. तुमची पुस्तक मिळतील का? हो. माझे अजून 2 पुस्तक आहेत. एक कोरकू बोलीचा वर्णनात्मक आणि समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास. हे एक भाषा वैज्ञानिक पुस्तक मी लिहिलंय. कोरकूच्या भाषेबद्दल मला फार बोलता आलं नाही. त्याला स्वतंत्रपणे बोलता येईल. अतिशय समृद्ध. म्हणजे कोरकू या शब्दाचा अर्थ सुद्धा किती आशयघन आहे. कोरो म्हणजे माणूस आणि कू हा प्रत्यय त्याला लागला. कोरो म्हणजे एक व्यक्ती आणि कू हा प्रत्यय लागल्यानंतर कोरकू म्हणजे अनेक माणसं. म्हणजे हे बहुवचनी रूप तयार होते. असं हे माणसांचं वैभव कोरकूने जपून ठेवलेलं आहे. त्रिस्तरीय वचन व्यवस्था याच्यामध्ये आहे. कोरो म्हणजे माणूस, कोरोकी म्हणजे 2 माणसं आणि कोरकू म्हणजे अनेक माणसं. अशी त्रिस्तरीय वचन व्यवस्था सुद्धा या भाषेमध्ये पाहायला मिळते. दुसरं पुस्तक माझं बहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व आहे आणि आता येऊ घातलेलं अतिशय महत्वाचं आहे, जे या विषयाशी संबंधित आहे. कोरकू समाज, संस्कृती आणि लोकसाहित्य. ठीक आहे सर. भरपूर प्रश्न आहे. तुमचा अनेक प्रश्नांचे मला उत्तर देणं शक्य नाही, पण ते आपण विचारलेले आहात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि गेल्या दीड पावणे 2 तासापासून आपण ज्या पद्धतीने हे सर्व ऐकत आहात, त्याबद्दल तुमच्या प्रती मी अतिशय नम्र भाव व्यक्त करून आपणा सर्वांना त्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा सिंधू अकादमीचे मनापासून आभार. धन्यवाद.